स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. तरंग चौथा परिच्छेद 54 क्रमांकाचा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. तरंग चौथा परिच्छेद 54 क्रमांकाचा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही अशा पद्धतीने पूर्व पक्षाच्या मते प्रतिपादन करून मग सिद्धांती उत्तर देतील. हा क्रमप्राप्त विषय आपला चालू आहे. आपण विचारसागर नामक ग्रंथातील प्रथम तरंगामध्ये अनुबंधाचा संक्षेप, द्वितीय तरंगामध्ये विस्तार, तृतीय तरंगामध्ये गुरु शिष्याचं लक्षण, परस्पराविषयी कर्तव्याचा विचार करून झाल्याच्या नंतर या चतुर्थ तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याकरता ज्ञेय ब्रह्माचा विचार पाहत असताना वेदांताचा सिद्धांत आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मो नापरा. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूप आहे. ब्रह्माचं सत्यत्व, जगताचं मिथ्यत्व, जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करून त्यामध्ये सदा विचार आहे. तस्मात जगत जीव परात्मना जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मएव अवशिष्यते. तीन गोष्टीचा विचार वेदांत आपल्याला कायम करायला सांगतो. जीव, जगत आणि परमात्मा. जीव, जगत आणि परमात्म्याचा विचार करत असताना त्यापैकी जीव भाव आणि जगत भावाचा बाध करून परमात्माच अवशिष्ट ज्या विचारात राहतो तो वेदांत विचार आहे. वेदांत विचारामध्ये सर्वं खलविदं ब्रह्म न येना नास्ति किंचन ये किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव द्वितीयं ब्रह्म अस्ति. अर्थात ब्रह्मच आहे, बाकी काही नाही आहे. आणि हा विचार अजातवादाचा आहे. हा अजातवाद पटत नाही म्हणून सांगितलं विवर्तवाद. विवर्तवादामध्ये आला ख्यातिवाद. ख्यातिवादामध्ये असत ख्यातीपासून ते सत्ख्यातीपर्यंत पूर्व पक्षाने मत प्रतिपादन केले आणि सिद्धांत मताने सांगितले आपल्या समोर ती अनिर्वचनीय ख्याती. आणि मग त्या अनिर्वचनीय ख्यातीचं जवळपास 22 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत आधार आणि अधिष्ठान कोण, तर सामान्य रूपाने आत्माचा आधार आणि विशेष रूपाने अधिष्ठान कसा, हा विचार अनिर्वचनीय ख्यातीचा पूर्ण केला. आणि मग अनिर्वचनीय ख्यातीचा विचार पूर्ण झाल्याच्या नंतर पुढे एखाद्याला मंत्राने एखाद्याचा शत्रू दाखवल्याच्या नंतर त्याच्या नाशाची तू इच्छा करत नाही, तसं अविद्या मायेने दाखवलेल्या मिथ्या जगताची निवृत्तीची तुला इच्छा होऊ नये असं गुरुदेव बोललेत. तर तो म्हटला स्वप्न मिथ्या आहे, सगळ्याला माहिती आहे, तरी वाईट स्वप्न पडू नये म्हणून लोक प्रयत्न करतात. तसं हे जगत मला प्रतीतीलाच येऊ नये असं वाटतं, कारण ती प्रतीतीला आलं की दुःख होतं. तर गुरुदेव म्हटलेत स्वप्न पडू नये त्याकरता दुसरी क्रियात्मक उपाय करण्यापेक्षा आणि उपायाच अपाय होण्यापेक्षा झोपूच नये हा अत्यंत स्तुत्य आणि योग्य उपाय आहे. तसं स्वस्वरूपाची जागृती जर कायम ठेवली तर जगातची सत्यत्व आणि प्रतीती येणार नाही. म्हणजे काय करतं, जीवशिवाय ऐक्य निश्चय कर. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ, पण तो म्हणू लागला हा निश्चय माझा होत नाही. गुरुदेवाने विचारलं का होत नाही, त्याने सांगितलं हा निश्चय होण्याकरता लक्षण साम्यात एकत्व सिद्धी पाहिजे, लक्षणत्र साम्य नाही. मग पूर्व पक्षाच्या भूमिकेमध्ये शिष्याने अनुभूती, श्रुती आणि युक्तीने जीव ब्रह्मामध्ये भेद प्रतिपादन केला. आणि मग गुरुदेवाने एका चैतन्याचे 4 प्रकार ते कळण्याकरता एका आकाशाचे 4 प्रकार करून पुन्हा जीवशिव ऐक्यामध्ये अभेद कसा आहे हे सिद्धांत प्रस्थापित केला. त्यामध्ये महत्त्वाचा सिद्धांत एवढाच आहे, ब्रह्म आणि ईश्वर 2 शब्द एकार्थवाची मानल्यामुळे ही शंका येते. ब्रह्म आणि ईश्वर हे 2 शब्द तत्वाता जरी एक असले तरी औपाधिक त्यांच्यामध्ये भेद आहे, अशा पद्धतीचा विषय सांगून त्या विषयाचा समारोप केला. आणि मग त्या 4 चैतन्यापैकी जीवच ब्रह्मरूप सांगायचा असल्यामुळे जीव चैतन्याचं स्वरूप सांगत असताना संसार धर्म कोणाचे, तर कुटस्थाचे नाही. चिदाभास प्रतिबिंब असल्यामुळे बिंबात नाही तर प्रतिबिंबात कुठं म्हणून त्याचेही नाही. आता राहिली जी बुद्धी आहे ते बुद्धीचे सगळे संसार धर्म सांगितले. आणि मग संसार धर्माचा विचार करून झाल्याच्या नंतर या जीवापैकी मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं कोणाला, बुद्धिजड असल्यामुळे त्याला होत नाही, कुटस्थ असंग निर्विकार असल्यामुळे त्यालाही होत नाही. राहता राहायला बुद्धिस्त चिदाभास आहे त्याला मी ब्रह्म असं ज्ञान व्हायला हरकत नाही. तर मग शिष्याने विचारलं की ब्रह्माहून पृथक असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईल कसं, फार झालं तर त्याला माझं अधिष्ठान कुठंच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होईल, पण मीच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान त्याला होणार नाही. तर गुरुदेवाने सांगितलं त्याला बाद समाधी करण्याच्या द्वारा चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान व्हायला हरकत नाही असं त्याचं समाधान केलं. आणि मग कालच्या चिंतनामध्ये ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होण्याचा प्रकार आपण काल बघितला. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होण्याचा प्रकार पाहत असताना ब्रह्मज्ञान होतं म्हणजे बुद्धी आत्म्याला जाणते का न जाणते अशा पद्धतीच्या अनेक विकल्पापैकी 2 विकल्पाचं समाधान या ठिकाणी केलं. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. तर जाणे म्हणत असताना कुठल्या अर्थाने आणि न जाणे म्हणताना कुठल्या अर्थाने या 2च विकल्पाचं समाधान करून काल सांगितलं पहिलं आवृत्त आत्म्यात जाणे. अज्ञान आवरण भंगारता वृत्ती, अज्ञानाचा आवरण भंग करण्याकरता वृत्ती लागते म्हणून आवृत्त आत्म्याला जाणे.
पण अनावृत्त आत्म्याचा अनावृत्त आत्म्याचा विषय आत्मा होत नाही, अनावृत्त चैतन्य हे वृत्तीचा विषय होत नाही. मग इथे असा प्रश्न पडला, काल आपण म्हटलो की बुद्धी जाणे हे म्हणत असेल तर न जाणे कसं, न जाणे म्हणत असेल तर जाणे कसं. वदत व्याघात दोष वाटतो, पण हा वदत व्याघात दोष नाही, ते आपल्याला समन्वय पाहायला पाहिजे. त्याकरता आपण 3 प्रसंग पाहिलेत. पहिल्या तरंगातला प्रसंग पाहिला, यज्ञादी कर्म संसाराची साधनं आहेत आणि मग त्याला परंपरेने मोक्षाचं साधनत्व देता कसं. तर उत्तर दिलं, सकाम पुरुषाला ती संसाराची साधन आहे, पण निष्काम पुरुषाला चित्तसिद्धीद्वारा परंपरेने ती मोक्षाची साधन आहे. म्हणून ती संसाराची आहे म्हणणं हेही बरोबर आहे, ते सकाम पुरुषाच्या दृष्टीने. आणि ती परंपरेने चित्तसिद्धीद्वारा मोक्षाचे साधन आहे हेही म्हणणं बरोबर आहे निष्काम पुरुषाच्या दृष्टीने. किंवा आंबे 3 पोचले असं 3 मी ठेवलेत पुजारी म्हणतात, आपला वारकरी बाबा म्हणतात, आणि आंबे 2 प्राप्त झाले भगवंत म्हणतात. तर समन्वय पाहिला तर हे देखील बरोबरच, परमात्म्याचं बोलणं बरोबर आणि वारकऱ्याचं बोलणं बरोबर आहे, असा एक दृष्टांत आपण पाहिला. आणि तिसरा दृष्टांत पाहिला होता भीमसेन जोशी यांचा भाचा आणि पुतण्या. हे दोघं म्हणतात, माझा एक भाचा म्हणतो माझा मामा नंबर 1चा गायक आहे, आणि पुतण्या म्हणू लागला की माझा काका गायक आहे. तर आपण ज्याला मामा म्हणतो त्यालाच हा काका म्हणतो, हे त्या भाच्याला कळत नाही, बरोबर ना. आणि आपण ज्याला काका म्हणतो त्यालाच हा मामा म्हणतो, हे पुतण्याला कळत नाही. हे माहिती नसल्यामुळे त्यांच्यामध्ये कलह झाला, नाही तर कलह होण्याचं काही कारण नाही. तसं बुद्धी जाणे म्हणत असताना त्याच्या पाठीमागचं तात्पर्य काय आणि न जाणे म्हणत असताना तात्पर्य काय हे कळालं तर कलह होण्याचं काही कारण नाही, वदत व्याघात दोष देखील नाही. मग कसा नाही हे पाहताना शास्त्रामध्ये काही वचन आहे, दृश्यतेत वगैरे बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शवी. आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे, सूक्ष्म असणाऱ्या आत्मतत्वाला कोण जाणते तर सूक्ष्म असणारे बुद्धी जाणते. किंवा मनसा एव इदम आप्तव्यम, मनानेच त्या आत्मतत्वाला आपण विषय करू शकतो. मग आता ज्या वेळेला मनाचा तो विषय आहे आणि बुद्धी त्याला जाणते असं म्हणतात, त्यावेळेला तो आवृत्त आत्मा घ्यावा. आणि मनाच्या नखीनं लगे बुद्धीची दृष्टी किर न रिगे, ती इंद्रिया किर जोगे काय होईल, येतो वाचे निवर्तन ते अप्राप्य मनसासह, मन वाचा तिथं तुझे स्वरूप. असे ज्या वेळेला श्रुती स्मृती संत वाङ्मयामध्ये विधान येतात त्यावेळेला अनावृत्त आत्मावृत्तीचा विषय होत नाही, असा समन्वय आपण पाहिला. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती हे 2 भाग पाहिले. बाह्य जड पदार्थाला जर जाणून घ्यायचं म्हटलं तर अज्ञान आवरणाचा भंग करण्याकरता वृत्ती लागते, आणि त्या पदार्थाचं ज्ञान करून घेण्याकरता वृत्तीचा चिदाभास लागतो. पण आत्मा हा स्वयंप्रकाश असल्यामुळे तिथे वृत्तीव्याप्तीची आवश्यकता आहे, फलव्याप्तीची आवश्यकता नाही. याचा अर्थ चिदाभास रूपी फल त्या वृत्तीत नाही असं नाही, पण तो असून नसल्यासारखा आहे. जसे की दिवसा काजवा हा किंवा सूर्याच्या प्रकाशापुढे लाईटचा दीपचा प्रकाश हा असून असल्याचा आहे, त्याप्रमाणे अशा पद्धतीचा विचार पाहून मग बुद्धी जाणे आणि न जाणे म्हणजेच हा आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार काय आहे. तर इथे नित्यप्राप्ताचीच प्राप्ती आहे आणि नित्यनिवृत्ताची निवृत्ती आहे. कारण नित्यप्राप्ताच ठिकाणी प्राप्तीचा, नित्यनिवृत्ताच ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केल्याच्या नंतर होतो, असा विषय कालपर्यंत आपण पाहिला. आणि हा विषय झाल्याच्या नंतर आता ह्या पूर्व पक्ष अर्थात शिष्य तो म्हणतो निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष होणार नाही. आता इथे प्रत्यक्ष होणार नाही असं म्हणत असताना आपण प्रत्यक्षाच्या 2 व्याख्या पाहिल्या, एक नैयायिकाची आहे आणि एक वेदांताची आहे. नैयायिक म्हणतात इंद्रिय अर्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम, इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष नैयायिक म्हणतात. आता इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध होण्याकरता विषयसुद्धा मूर्त असला पाहिजे. मग घटपटादी पदार्थ हे मूर्त आहे, त्यामुळे किंवा शब्दस्पर्श रूपरसगंध हे पंचविषय मूर्त आहे, त्यामुळे पंच इंद्रियाचा त्याशी संयोग होतो आणि मग आपल्याला चाक्षुष श्रोत्रज घ्राणज रासस त्वाच असे 5 प्रकारचे प्रत्यक्ष होतात. परंतु ते पदार्थ मूर्त आहे म्हणून. पण ब्रह्म कसं आहे तर ते की अनाम अजाती माझी अविद्या वर्गाच्या राती ते ओळखावा श्रुतीच खून केली. माऊली म्हणतात नामरूप संबंधू जातिक्रिया भेदू आकार असेचं प्रवाद वस्तूची नाही. कबीरदासेचं प्रसिद्ध वचन नेहमीच आपण पाहतो, रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया निर्गुण निराकार तोही रघुराया. किंवा माऊली म्हणतात सत्यज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे. मग असा जो निर्गुण निराकार परमात्मा आहे त्याच्याशी इंद्रियाचा संबंध होईलच कसा, आणि इंद्रियाचा संबंधच झाला नाही तर ज्ञान प्रत्यक्ष होईल कसं. कारण प्रत्यक्ष ज्ञान त्याला म्हणतात इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर होणारे जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष म्हणतात. अगदी इथे कल्पना करणारा जो आपलं हे काय म्हणतात शंका करणारा हा नैयायिक आहे असं म्हणलं तर काही वावग होणार नाही. किंवा न्यायमताला अनुसरून शिष्याने शंका केलेली असंही आपल्याला म्हणता येईल. कारण प्रत्यक्षाची व्याख्या नैयायिकाची आहे इंद्रिय अर्थसन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्षम, आणि हीच व्याख्या पुढे ही शंका येणारच आहे. म्हणूनच गुरुदेवाने मागे प्रत्यक्षाचं लक्षण केलं. त्यावेळेला आपण ज्ञानामध्ये 3 प्रकार पाहिलेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आणि स्मृती.
प्रत्यक्षालाच म्हटलं आपण परोक्ष, आणि अप्रत्यक्षाला म्हटलो आपलं प्रत्यक्षाला म्हटलो अपरोक्ष, आणि अप्रत्यक्षाला म्हटलो परोक्ष, आणि संस्कारजन्य ज्ञान त्याला स्मृती म्हटलो. तर त्यावेळेला इंद्रियार्थसन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम ही व्याख्या अपूर्ण कशी? कारण एखाद्या वेळेला बुद्धिबळाच्या खेळामध्ये निमग्न असणाऱ्याची वृत्ती पुत्रमित्राशी इंद्रियाचा संबंध होऊन सुद्धा त्याला ज्ञान होत नाही. याचा अर्थ केवळ इंद्रियाचा संयोग संबंध पुरेसा नाही, अंतकरण वृत्ती तिथे असली पाहिजे. आणि मग वृत्तीचा आणि विषयाचं एकदेश स्थितित्व झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे ते प्रत्यक्षम. अंतकर्वृत्ती विषय एकदेश स्थितित्व या ज्ञानम तत् प्रत्यक्षम अशी आपल्या वेदांताची व्याख्या सांगितली. काही इंद्रियाचं मग ती वृत्ती ही आणि विषय यांचं एकदेशात येण्याकरता इंद्रियाचं सहाय्य असेलही आणि नसेलही. म्हणजे बाह्य घटपटादी पदार्थाचं प्रत्यक्ष करायचं असेल तर इंद्रियाचं सहाय्य लागेल, कारण वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर जाते. पण ज्या वेळेला पदार्थ आतच असेल त्याच्या प्रत्यक्ष करता इंद्रियाची आवश्यकता नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण नैयायिकाची व्याख्या डोळ्यासमोर घेऊन आता हा शिष्य शंका करतो, ब्रह्म जर निर्गुण आहे, त्याला रंगरूप नामरूप संबंध जाती क्रिया भेद हे काही नाही, अर्थात ते अमूर्त आहे, तर मग अमूर्त असणाऱ्या ब्रह्माशी इंद्रियाचा संबंध होईलच कसा? याचा अर्थ होणार नाही. आणि इंद्रियाचा संबंध निर्गुण ब्रह्माशी झाला नाही तर त्याचं प्रत्यक्ष होणार तरी कसं? अशी आता शंका हा शिष्य घेतो. काय म्हणतो आपण वाचूया. निर्गुण ब्रह्माची प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. तरंग 4 आणि परिच्छेद 24 क्रमांकाचा 54 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही अशी आता शंका करतो. शिष्य म्हणतो, महाराज हे सर्व मला समजले. सर्व मला काय समजले? तर वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे हेही मला समजले. आवृत्त आत्म्यात जाणे, अनावृत्त आत्म्यात न जाणे हेही समजले. किंवा त्याला म्हणता येईल शुद्ध बुद्धीने जाणे, अशुद्ध बुद्धीने न जाणे. नंतर शास्त्र सुसंस्कारित असेल तर जाणे, शास्त्र असंस्कारित असेल तर न जाणे. मलविक्षेप आदी दोषाने विवर्जित असेल तर जाणे, आणि दोषसहित असेल तर न जाणे. त्याला काय म्हणतो, विषयत्वाने न जाणे आणि आत्मत्वाने जाणे, भिन्नत्वाने न जाणे, अभिन्नत्वाने जाणे, विषयत्वाने न जाणे, प्राणप्रदत्वाने जाणे. असे सगळे विकल्प आपलं जे सांगण्याचा भाव आहे, मतितार्थ आहे, तो मला कळाला. पण माझी शंका अशी आहे, ब्रह्म जर निर्गुण आहे, निराकार आहे, असंग आहे, अरूप आहे, अक्रिय आहे, निष्क्रिय आहे, मग अशा ब्रह्माचं इंद्रियाच्या द्वारा प्रत्यक्ष होईल कसं? अशी तो शंका करताना बोलतो, महाराज हे सर्व मला समजले. म्हणजे वृत्तीव्याप्तीने जाणे न जाणे, आणि फलव्याप्तीने जाणे न जाणे, किंवा आवृत्त आत्म्यात जाणे आणि अनावृत्त आत्म्यास न जाणे हे सर्व मला समजले. अगदी आपण बोलता ती युक्तीने बरोबरही आहे, ती युक्तीने सिद्ध देखील होतं, जाणे कसं आणि न जाणे कसं. पण तरी पण पुन्हा पुन्हा अशी माझी शंका मनात येते की ज्या ब्रह्माचे ठिकाणी रूप आदी, म्हणजे रूप पहिलं म्हणजे शब्द, स्पर्श, रस, गंध हे 4 आणि रूप 1 5 असे 5 विषय. मग रूपादी गुण असते ब्रह्माच्या ठिकाणी, तर चक्षुरादी इंद्रियाने त्या ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान झालं असतं. पण अशब्दम, अस्पर्शम, अगंधम, अघ्राणम असं श्रुती माता त्याचं वर्णन करते. म्हणजे रूपादी कुठलाही गुण ब्रह्माच्या ठिकाणी नाही आहे. मग असं जर आहे तर मग इंद्रिय संबंध वाचून कोणत्याही पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, तेव्हा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणे शक्यच नाही असे वाटते. याचे समाधान आपण कृपा करून सांगा. असं म्हटल्याच्या नंतर श्री गुरुदेव त्याचं उत्तर देणार. तत्पूर्वी पुन्हा मध्यस्थी आला. मागे याच तरंगामध्ये एक पूर्वमीमांसक मध्यस्थी आला होता, आणि पूर्वमीमांसक बोलला होता, कर्म साक्षात फल देत असताना ईश्वर बीच में चांद भाई मानण्याची आवश्यकता नाही. तर शिष्याने त्याही वेळेला गुरुजीला सांगितलं, गुरुजी तुम्ही आता शांत राहा, यांचा समाचार घेण्याकरता मी समर्थ आहे. आणि मग गुरुजी शांत राहिलेत, आणि ईश्वर मानावाच लागतो, ईश्वराचा सकारानं अंगीकार का केला पाहिजे याचा सविस्तर विचार शिष्याने त्या पूर्वमीमांसक रूपी मध्यस्थापुढे ठेवला. त्याची बोलती बंद केली. ईश्वर तत्व मानलं पाहिजे, ईश्वराचा सकारण अंगीकार केला पाहिजे, ही गोष्ट सिद्ध केली. आणि पुन्हा मग जीव ब्रह्माचा अभेदनिश्चय होईल कसा अशी शंका गुरुदेवापुढे केली, आणि गुरुदेवाने त्याचं उत्तर दिलं. तर त्यावेळेला आपण बोललो होतो, खरं खादम न गच्छे गतम न शोचे द्वाभ्याम तृतीयो न भवामी भोज किम कारणम भोज भवामी मूर्ख. अर्थात आपण म्हटलो की त्या भोजराजा याला त्याची पत्नी मूर्ख असं म्हणाली, आणि मग त्यालाही कळेना आपल्याला का म्हणाली. बरं विचारावं तर तिला विचारावं कसं, म्हणून त्याने त्या कालिदासावर प्रयोग केला. कालिदास सभेत येत असताना तो म्हणतो या मूर्ख, आणि या मूर्ख म्हटल्याच्या नंतर तो म्हणायला लागला खादम न गच्छे गतम न शोचे द्वाभ्याम तृतीयो न भवामी भोज. मग हे भोज किम कारणम भोज भवामी अहम मूर्ख,
मूर्खाची 3 लक्षणं असतात. चालता चालता खाणारा, गेलेल्या गोष्टीचा शोक करणारा आणि दोघं बोलत असताना सल्ला न विचारताना मध्ये तोंड घालणारा. मग या तिन्हीपैकी कुठलीच चूक जर मी केली नाही तर आपण मला मूर्ख का म्हणाला? नाही, दे सोडून म्हटले, माझं चुकलं. पण त्याला उत्तर भेटलं का माझी भार्या मला मूर्ख का म्हटली, त्याला ते उत्तर भेटलं. तसं इथं गुरु शिष्याचा संवाद आता चालू आहे. शंका गुरुकडे शिष्याने केलेली आहे आणि मध्यस्थी असणारा मागे पूर्वमीमांसकाला, इथे पौराणिकाला, त्या पुराणकाराला मध्यंतरी उत्तर देण्याची आवश्यकता नाही. पण पुराणाचा केलेला जो अभ्यास आहे त्या पुराणाच्या अभ्यासा आधाराने काय म्हटले नाही. तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे आणि पाहावे पुराणे विचारूने. पुराण म्हणजे काय? त्याच्यामध्ये 3 प्रकार आहे. पुरापी नवामिती पुराणम, पुराणाची व्याख्या आहे. पुरातन असून सुद्धा जे नित्य नूतन ज्याच्यात तत्वज्ञान आहे त्याला पुराण असं म्हणतात. किंवा पुरा परंपरा भक्ती ती पुराणम, पुरातन परंपरा संस्कृती परंपरा टिकण्याकरता ज्या सांगितल्या जातात त्याच्यामध्ये त्याला पुराण म्हणतात. किंवा भक्तानां पुराणम भागवत पुराणम असंही म्हटलेलं आहे. भक्ताच्या दिव्य लीला दिव्य कथा अभक्ताला भक्त करण्याकरता ज्याच्यात आल्या त्याला पुराण असं म्हणतात. आणि आपल्याकडे जसे 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, तसे 18 पुराण आहे. 18 पुराणाचं काय ज्ञानोबराय म्हणतात तुकोबरायचं तर प्रमाण दिलं. तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणे पाहावे पुराणे विचारू नये. आणि पुराणामध्ये माऊलीचा तर मला काही ओवी डोळ्यासमोर येईना, पण त्या पुराणाच्या 18 पुराणाचे श्लोक नावं सांगणारा एक प्रसिद्ध श्लोक आहे. मद्वयम भद्वयम बत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नी पुराणानी कुस्कम गारुडे मेवच. या श्लोकामध्ये 18 पुराणाचे नाव आले. मद्वयम म अक्षरापासून सुरुवात होणारे 2 पुराण मत्स्य मार्कंड्य. भद्वयम भ अक्षरापासून सुरुवात होणारे 2 पुराण भविष्य भागवत. बत्रयम ब अक्षरापासून सुरुवात होणारे 3 पुराण ब्रह्म वैवर्त ब्रह्मांड. व चतुष्टयम व पासून सुरुवात होणारे 4 वराह वामन विष्णू वायू. आणि नालिम पाग्नी ना म्हणजे नारद, ली म्हणजे लिंग, प म्हणजे पद्म, आग्नी म्हणजे अग्निपुराण. आणि कुस्कम गारुडमेचं को म्हणजे कुर्मस्क म्हणजे स्कंद आणि गरुड एवच अर्थात गरुड. असे एकंदर 18 पुराण आहे. आणि त्याच्यामध्ये 3 प्रकार आहे, पुराण, महापुराण आणि उपपुराण. तर आत्र सर्व विसर्गश्च स्थान पोषण होतय मन्वंतर ईशानु कथा असं एक श्रीमद भागवत महापुराणाच्या बहुतेक द्वितीय स्कंदामध्ये पुराणाची लक्षणं केली आहेत. महापुराणाचं म्हणजे पुराणाची 10 लक्षणं आहेत. आत्र सर्ग, विसर्ग, स्थान, ऊती, पोषण, निरोध, मुक्ती, आश्रय असे 10 लक्षणं आहे. त्या 10 लक्षणांनी जे युक्त असतं तर त्याला महापुराण असं म्हणतात. 5 लक्षण युक्त असेल तर त्याला पुराण असं म्हणतात. आणि 5 पेक्षा 3-2 लक्षणं जर असेल तर त्याला उपपुराण असं म्हणतात. जसं कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवानीच रचलेली 2 पुराण आहे. देवी भागवत त्यांनीच रचलेलं आहे आणि श्रीमद भागवतही त्यांनीच रचलेलं आहे. आणि इतर 17 पुराणाची रचना देखील त्यांनीच केलेली आहे. पण त्यातलं जे देवी भागवत आहे ते उपपुराणामध्ये मोडतं, कारण त्याच्यामध्ये 3-4 लक्षणं भागवताचे येतात, सर्ग विसर्ग यामधले. आणि श्रीमद भागवत महापुराण हे महापुराणामध्ये मोडतं. नवे आरतीमध्ये म्हणतात, ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचित टेळे जन्ममरण त्रिताप जाती चिरिय शांती नाते वदती कृष्णपदी ठेवो माथा आरती करतो जो भगवंता. किंवा त्यातला एक गोड श्लोक आहे, ते नियम वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे सेवनात श्रवणात पठणात दर्शनात पापनाशिनीम. कारण भगवान परमात्म्याचं वाङ्मयीन कलेवर म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. जसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मान्यता आहे, ज्ञानोबरायाचं प्रतिरूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, जगद्गुरु तुकोबरायाचं प्रतिरूप म्हणजे अभंग गाथा आहे, आणि नाथाचं प्रतिरूप म्हणजे एकादश स्कंदावरील टीका एकनाथी भागवत आहे. तसं भगवान परमात्मा श्रीकृष्णाचे 2 रूप आहे. एक लघुरूप म्हटलं का श्रीमद भगवद्गीता आणि त्याचं विशाल काय रूप म्हटलं का श्रीमद भागवत महापुराण. आणि त्यामध्ये बोललेले सुद्धा आहे, ते नियम तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत आर्णवम तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत आर्णवम. त्याच्या पूर्वार्ध गोड आहे बघा, ते नियम तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत आर्णवम. म्हणजे उद्धवजी भगवान परमात्मा श्रीकृष्णाला विचारतात का देवा तुम्ही गेल्याच्या नंतर आम्ही कुणाच्या आश्रयात राहायचं? तर भगवान परमात्मा म्हणतात, मी जाणार म्हणजे दुसरीकडे कुठे जाणार नाही, तर यत्तेज तच्च भागवते दधात. आणि आता पूर्वार्ध आठवेना, यत्तेज तच्च भागवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत आर्णवम. म्हणजे स्वकीयम यद भवे तेज आला माऊलीच्या कृपेने, स्वकीयम यद भवे तेज तच्च भागवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत आर्णवम. म्हणजे माझं जे निज तेज आहे उद्धवा ते मी जाताना या श्रीमद भागवत रूपी ग्रंथामध्ये नीट केलेलं आहे, म्हणून तेच माझं प्रतिरूप आहे. त्याचा आधार घेऊन तुम्ही तुमची जीवन नैयाकडेला लावा असं उद्धवजीला गोपालकृष्ण परमात्मा सांगतात. म्हणून श्रीमद भागवत महापुराण आहे, देवी भागवत
किंवा तत्सदृश आणखी काही उपपुराण आहे, आपलं पुराण आहे, आणि देवी भागवत उपपुराण आहे, श्रीमद भागवत महापुराण आहे, जी 17 आहे ते पुराण आहे. आणि 17 पुराण का? कारण त्यांच्यामध्ये 5 लक्षणं पुराणाची आली आहेत. श्रीमद भागवत महापुराण का? कारण त्याच्यामध्ये 10 लक्षण पुराणाची आली आहेत. आणि देवी भागवत उपपुराण का? 5 पेक्षा कमी लक्षण त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि अशा ज्या पुराणमतवादी म्हणजे या सकल पुराणाचा म्हणा किंवा त्यातल्या काही प्रधान पुराणाचा, ज्याचा सांगोपांग उपक्रम उपसंहाराणाम अभ्यासापूर्वता फलम अर्थवाद उपपत्ती लिंगम तात्पर्य निर्णय असा षडलिंगपूर्वक ज्याने पुराणाचा अभ्यास केलेला आहे, असा एक पुराणकार आपल्या पुराणाच्या अभ्यासाच्या जोरावरती निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष व्हायला काही हरकत नाही असं उत्तर मध्यंतरी शिष्याला देऊ पाहतो. आणि तो म्हणतो तुझ्या गुरुजीला विचारण्याचा नाही एवढा त्रास देण्याची आवश्यकता नाही, याचं उत्तर मीही देऊ शकतो. निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष होणार नाही म्हणजे काय? अरे रामकृष्णादी परमात्म्याच्या ज्या मूर्ती आहेत, दरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, किंवा अव्यक्त ते आकार आले रूप आले गुणवंत, हस्तपादादी अवयवान त्रेतायुगामध्ये राम रूपाने, द्वापार युगामध्ये गोपाल कृष्ण रूपाने, हरिरूपाने, दुर्जनाचे येणे करुणे संवार पूर्ण अवतार रामकृष्ण. आणि मग रामाच्या गोपाल कृष्णाच्या ज्या मूर्ती आहे त्यांचं जे प्रत्यक्ष ज्ञान तेच ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान. असं म्हणून आपण कसं म्हणता की निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष होत नाही? अहो ते अव्यक्त जरी असलं तर अव्यक्त ते, पण आकार आले आणि रूप आले गुणवंत. अव्यक्त असणारा परमात्मा साकार झाला, गुणगण निदान होऊन आला, आणि त्यांच्या ज्या रामकृष्णाधिकाच्या मूर्ती आहे त्यांचं जे प्रत्यक्ष ज्ञान तेच कुणाचं प्रत्यक्ष ज्ञान? ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान. कारण पुराणाने त्यांना ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली आहे, असा हा मध्यस्थी शिष्याला उत्तर देतो. त्यावेळेला शिष्य म्हणतो नाही, त्यांचं जे प्रत्यक्ष ते ब्रह्माचं प्रत्यक्ष म्हणता येणार नाही. म्हणले का? कारण कार्य म्हणलं का यत कृतकम तदा नित्यम, ब्रह्म तर नित्य आहे आणि या मूर्ती माया रचित आहे, अनित्य आहे. म्हणजे त्या माईक असल्यामुळे त्यांचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणता येणार नाही. कारण आलिया आकारा अवघी नाशे, मग जे आकारवान आहे ते विनाशी आहे, ब्रह्म अविनाशी आहे. मूर्ती साधी संत आहे, ब्रह्म अनादी अनंत आहे. मग त्या मूर्तीचं प्रत्यक्ष म्हणजे ब्रह्माचं प्रत्यक्ष कसं काय म्हणता येईल? मग तो पुराणमतवादी विचारायला जावं, तसं नाही. मग त्या मूर्तीलाच ब्रह्म म्हटलेलं नाही पुराणाने, मग कोणाला म्हटलेलं आहे? त्या मूर्तीचे जे अधिष्ठान आहे ना, त्या अधिष्ठानाला पुराणाने काय सांगितलेले? ब्रह्मरूपता सांगितलेली आहे. आणि म्हणून त्यांचं मग आपण म्हणलं ना, अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला सोन्याचं ज्ञान असतंच, रज्जूच्या ज्ञान वेळेला रज्जूपै चैतन्याचं ज्ञान असतंच, तसं त्या मूर्तीच्या ज्ञान वेळेला मूर्तीपै चैतन्याचं ज्ञान म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान. म्हणजे मूर्तीच्या ज्ञान वेळेला ब्रह्माचं प्रत्यक्ष आहेच ना, मग मूर्तीचं प्रत्यक्ष म्हणजेच कोणाचं? ब्रह्माचं प्रत्यक्ष. आणि मूर्ती माया का असल्यामुळे त्यांना आम्ही ब्रह्म म्हटलं नाही, त्यांच्या अधिष्ठानाला ब्रह्म म्हटलं, त्यामुळे शास्त्राला विरोध येत नाही असा पूर्वान्मतवादी बोलतो. पण शिष्य म्हणतो असंही म्हणता येणार नाही. म्हणले का म्हणता येणार नाही? अहो म्हणले त्यांच्या अधिष्ठानाला ब्रह्मरूपता सांगायची तर अर्जुना मी नसे ऐसा कवन ठावा असे परी प्राणयाची दैव कैशी जे न देखती माते, विठ्ठल जळीस्थळी भरला. ब्रह्म तर सर्वत्रच आहे. मग रामकृष्णादी विग्रहाचंच रामकृष्णादी मूर्तीचंच अधिष्ठान ब्रह्म आहे का? सगळ्या जगाचंच अधिष्ठान ब्रह्म आहे, सगळ्या जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे. अगदी पशुपश्वादी जी शरीर आहेत त्यांचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग पशुवादीचं ज्ञान झालं तेही ब्रह्माचं ज्ञान म्हणावं लागेल आपल्याला, असं म्हणून चालणार नाही. मग आता तो आला होता गुरु बनण्याकरता, पण आपण झालो शिष्य कधी हे त्या पुराणमतवाल्याला कळालं नाही, कारण तो पुराणमतवादी म्हणू लागला. का हो? मग आपण असं म्हणू. म्हणजे कसं म्हणू? की रामकृष्णादी मूर्तीच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य आहे आणि अलौकिक सिद्धी आहे, ज्या की पशुवादी शरीराच्या ठिकाणी नाही, आणि म्हणून पुराणाने त्यांना ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली आहे. शिष्य म्हणू लागला, गुरुजीने नेमकंच मी ज्या वेळेला विचारलं होतं की आभासाला ब्रह्मज्ञान होईल कसं, तर गुरुजीने आम्हाला बाद समाधी करणे सांगितलेलं आहे. आणि बाद समाधी करणे सांगत असताना रामकृष्णादी विग्रह, रामकृष्णादी मूर्ती असेल त्यांच्या ठिकाणी कसले अलौकिक सामर्थ्य, कसली अलौकिक सिद्धी असले तरी सिद्धी सामर्थ्यासहित त्या मूर्तीचा बाद केल्याशिवाय त्यांना ब्रह्मरूपता काही म्हणता येणार नाही. आणि मग बाद करून जर ब्रह्म त्यांना म्हणायचं असेल तर मनुष्य पशुवादिकाचा सुद्धा बाद करून काय आहे? ते ब्रह्मच आहे. त्यामुळे याच्यातही काही विशेष नाही. मग तो मध्यस्थी म्हणायला लागला, आपण तर जेवढे तर्क दिले 3 तर्क ते यांनी हाणून पाडलेत. तो मध्यस्थी म्हणू लागला, तुम्हाला पुराणमत मान्य नाही का? शिष्य म्हणला मान्य आहे. तो का म्हणे नाही विश्वासाच्या म्हणे पाहावे पुराणे विचारून तुकोबराय म्हणतात. म्हणले तेही मान्य आहे. मग पुराणे रामकृष्णाधिकाला ब्रह्मरूपता सांगितली नाही का? म्हटले सांगितली. मग आम्ही सांगतो ते तुम्ही मान्य करत नाही, मग पुराणही त्यांना ब्रह्मरूपता का म्हणतील? का म्हणतील म्हणल्याच्या नंतर शिष्य म्हणला ते सांगा, आम्ही सांगतो ना का म्हणतात. म्हणजे मग काय कारण आहेत? म्हणजे अशी 4 कारण आहे. मनुष्य पशुवादिकाच्या विग्रहामध्ये आणि रामकृष्णाच्या विग्रहामध्ये 4 प्रकारचा फरक आहे, म्हणून पुराणाने त्यांना ब्रह्मरूपता सांगितली. कोणाला?
रामकृष्णादी विग्रहाला आणि मनुष्य पशवादिकाच्या शरीराला ब्रह्मरूपता सांगितली नाही. म्हणजे कोणती ती कारण आहे? त्यातलं म्हणलं पहिलं कारण असं आहे, कारण सामान्य जीवाचे शरीर मनुष्य पशवादिका शरीर भूतकार्य आहे, रामादिका शरीर भूतकार्य नाही. सामान्य मनुष्य जीवाची शरीर पाप पुण्याने रचित आहे, रामकृष्णादिका शरीर पाप पुण्याने रचित नाही. नंतर सामान्य जीवाचं जर पाहिलं त्याला अविद्या बलाने देहास ठिकाणी अहम अध्यास, तत्संबंधित ठिकाणी मम अध्यास आहे, अहम मम अध्यास आहे. रामकृष्णादिकाला अहम मम अध्यास नाही. आणि तो अहम मम अध्यास निवृत्त करण्याकरता सामान्य जीवाला गुरुची शरणागती करावी लागते. गुरु तेच ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदैसे. आणि ती गुरु शरणागती करण्याची आवश्यकता रामकृष्णादिकाला नाही. हा 4 प्रकारचा फरक असल्यामुळे पुराणाने त्यांना ब्रह्मरूपता प्रतिपादन केली. सामान्य मनुष्य पशवादिकाच्या शरीराला ब्रह्मरूपता प्रतिपादन केली नाही, पण त्यांच्या मूर्तीचं प्रत्यक्ष म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष असा सांगण्याचा पुराणाचा अभिप्राय नाही, असं शिष्याने उत्तर दिलं. त्यावर आणखी मध्यस्थ काय बोलतो तो प्रकार येणार, पण इथपर्यंत आता जी आपण चर्चा केली एवढ्या पंक्ती आपण पहिले वाचून घेऊ. पुराणमतवादी मध्यस्थाचे खंडन. पुराणमतवादी मध्यस्थाचे खंडन काय म्हणतात बघा. आता पुराणमतवादी मध्यस्थाचे खंडन करत असताना या शंकेवर कोणी तिराईत मध्यस्थ ब्रह्माचे प्रत्यक्षज्ञान होण्यास हरकत नाही असे पुराण वाक्याच्या आधाराने सांगतो. तो पुराण वाक्याचा आधार घेऊन तो म्हणतो अहो ब्रह्माचं प्रत्यक्ष व्हायला काही हरकत नाही, कारण रामकृष्ण ह्या ज्या परमात्म्याच्या मूर्ती आहेत, जे मनुष्य रूपाने या धरातलावरती जगत कल्याणाकरता अवतीर्ण झालेले आहेत ना, तर ते साक्षात परब्रह्मच आहे. आणि म्हणून त्यांचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान. परंतु बरं आता संत वाङ्मयात म्हटले, म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे त्याचे बोलणं ऐकावे, ते ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे तरी, नेनो ब्रह्ममार्ग चुकले ओढे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखील उभे केले विटेवरी. असे कितीतरी वचन आपल्याकडे आहे का पांडुरंगाचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच कोणाचं प्रत्यक्ष ज्ञान? ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान. आणि मग तशा पुराणाचा आधार घेऊन हा मध्यस्थी बोलायला लागला का ब्रह्माचं प्रत्यक्ष व्हायला काही हरकत नाही. परंतु शिष्य त्या पुराण वाक्याची व्यवस्था लावून पुन्हा आपली शंका गुरुला तो पुन्हा विचारतो. आणि गुरुला विचारत असताना काय म्हणतात बघा, मध्यस्थी म्हणतो अहो, म्हणजे शिष्याला बोलू लागला, रामकृष्णादिकांच्या ज्या मनुष्य आकार मूर्ती आहे, मनुष्याच्या आकार मनुष्य रूपाने ते साकार झाले आहेत. काय आहे त्या रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये नाथबाबा लिहितात, ज्या वेळेला त्या रावणाने तपश्चर्या केली आणि रावणाने तपश्चर्या केल्याच्या नंतर ब्रह्मदेव तपाचे अंती प्रसन्न झाले आणि वरम गृणेश्व म्हणाले. हे असुराने प्रत्येकाने तेच केलेलं आहे. देव प्रसन्न झाले ब्रह्मदेव का त्यांनी पहिले अमरत्व मागावं, पण ब्रह्मदेवाने त्यांना सांगावं मीच मर का तुम्हाला अमरत्व देणार कुठून? ज्ञानोबराय म्हणतात तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. मग ब्रह्मदेवाला त्या रावणाने तपश्चर्या केली, प्रसन्न झाले, वरम गृणेश्व त्यांनी सांगितलं मला अमरत्वाचं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हटले तेवढं सोडून बोल. मग त्याने ठरवलंच होतं काही इतराला जे उत्तर दिले तेच आपल्याला देणार आहे, पण तरी आपण अमरत्व मागावं. आणि त्यांनी मागितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं बाबा मीच मार्का असल्यामुळे तुला अमरत्व देऊ शकत नाही, दुसरं काहीतरी सांग. मग त्याने विचार केला, तो म्हणू लागला मला मृत्यू आलाच तर नर आणि वानर यांच्या हातून यावा, बाकी कोणाच्या हातून येऊ नये. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून निघून गेले. आणि रावण लागला हसायला. त्याचा भ्राता कुंभकर्ण बिभीषणाने विचारलं दादा हसतोस का? म्हणले मी अमर झालो. म्हणले त्यांनी अमरत्वाचं वरदान कुठे दिलं? अरे म्हटले मी ब्रह्मदेवाला वाटत होतं मला 4 मस्तिष्क आहे, मला कोणी फसवू शकत नाही, पण मी त्या ब्रह्मदेवाला फसवलं. म्हणले का? कारण मी त्यांना सांगितलं नर आणि वानराच्या हातून मृत्यू व्हावं. आणि मी 33 कोटी देवाला 9 ग्रहाच्या पायऱ्या करणारा, रावणाला त्या शनीला आपल्या आसनाखाली पालता झोपवणारा, गणपतीला गाढवं वळण्याचं काम दिला, ब्रह्मदेवाला पुरोहिताचं कर्म काम देणारा, असा मी बलवान असणारा, आणि ते वानर आणि नर आणि वानर हे मला काय करणार? याचा अर्थ ते माझं काही बिघडू शकत नाही, झालो मी अमर, असा रावणाचा गैरसमज झाला. आणि नाथबाबा ओवी देतात, तुम्ही सकळही सुरवर वेगी व्हारे वानर, दोघी धरुणी अवतार सत्य करू वचनार्था. तुम्ही वानर म्हणजे देवाला सांगितलं इतर देवतेला तुम्ही वानर व्हा, मी नर होईल, आणि ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान ते खरं करू आणि रावणाचा निकाल लावू, असं म्हणून परमात्मा त्या नर वानर रूपामध्ये देवता त्यावेळेला आले. महाविष्णू हे नर रूपात आले, तर इतर असणाऱ्या देवता वानर रूपात आल्या आणि त्यांनी रावणाचा वध केला. म्हणजे हे कशा करता आपण बोललो तर भगवान परमात्मा हा रामकृष्णादिकाच्या जे मूर्ती, मग राम रूपात परमात्मा आले. द्वापार युगामध्ये त्या कंसाचा वध करण्याकरता कृष्ण रूपात आले. मग राम रूपात कृष्ण रूपात जे परमात्मा आहे ते साक्षात कोण आहे? परब्रह्मच आहे. मग रामाचं प्रत्यक्ष होणं, कृष्णाचं प्रत्यक्ष होणं म्हणजेच कोणाचं प्रत्यक्ष होणं आहे? साक्षात ब्रह्माचंच प्रत्यक्ष होणं आहे. आणि त्यामुळे निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष होत नाही असं कोण म्हटलं होतं? बरं, त्यांना ब्रह्मरूपता हे माझ्या मनात सांगतो की मी पुराणवतवादी होतो? नाही,
हे कोणी वर्णन केलेलं आहे? पुराणाने वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्यामणी पाहावे पुराणे विचारू नये. काय रामकृष्ण ब्रह्म आहे की नाही? पुराणाला विचारून पहा. पुराण सांगणार हो रामकृष्ण काय ब्रह्म आहे, आणि मग त्या रामकृष्णादी मूर्तीचं प्रत्यक्ष ज्ञान होणं म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होणं असं म्हणण्याकरता काही हरकत नाही, असं मध्यस्थी बोलतो. अहो रामकृष्ण दिकाच्या ज्या मनुष्याकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूप आहेत असे पुराणे सांगतात, आणि यावरून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे रामकृष्णादी मूर्तीचं त्यांचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच कोणाचं प्रत्यक्ष ज्ञान? ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणायला काही हरकत नाही. असं ज्या वेळेला हा मध्यस्थी बोलतो त्यावेळेला शिष्य त्याला सांगतो बाबा हे जे तुमच्या मनातल्या भावना आहे, तुमच्या ज्या कल्पना आहे त्याला मला माहिती नाही असं तुम्ही समजू नका. ह्या गोष्टी मला पूर्वीच ज्ञात आहे, तरीसुद्धा मी गुरुदेवाकडे शंका केली, त्या अर्थी याचं गमक काही वेगळं आहे. मग शिष्य आता त्याचं उत्तर देताना त्या मध्यस्थीला बोलतो की त्या आकारवान मूर्ती माया रचित आहे, कारण माया उपाधीचा स्वीकार केल्याशिवाय कुठलीच गोष्ट साकार होत नाही. परमात्म्याला सुद्धा ईश्वर रूपाने यायचं म्हणलं तर माया उपाधीचा स्वीकार करावा लागतो. हे जगत दाखवायचं एकल्यानं कंटीची म्हणून आहे नाही केले निर्माण चौदाही भुवने, हे करण्याकरता त्याला माया उपाधीचा स्वीकार करावा लागतो. म्हणून आपल्या संत वाङ्मयातलं प्रसिद्ध वचन आहे, पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी, कानोबा तेरे तेरे तेथे एक ढालगज निर्माण झाली, अर्थात ही माया, आणि तिने एवढी ख्याती केली. मग त्या राम अवतार असेल, कृष्ण अवतार असेल, देवाचे 24 अवतार असेल किंवा अनंत अवतार घ्यायची भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. देवाचे अनंत अवतार काय? श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितलेले 24 अवतार काय? संत मालिकेमध्ये सांगितलेले 10 काय? आणि गर्गाचार्याने प्रकार केलेले 6 काय? आणि दुर्जनाचेही करून या संवार पूर्ण अवतार रामकृष्ण असे म्हणावं काय? पण कुठलाही अवतार असला, कुठलाही विग्रह असला तर तो माया रचित आहे, म्हणजे तो कृतक आहे, म्हणजे तो अनित्य आहे, परिच्छिन्न आहे, व्यापक नाही. ब्रह्म तर व्यापक त्रिविध परिच्छेद रहित अनादि अनंत आहे, अनमूर्ती असा आधी सांगत आहे. म्हणून त्यांचं प्रत्यक्ष म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष म्हणता येणार नाही. असं बोलताना शिष्य म्हणतो त्या आकारवान मूर्ती माया रचित आहे, आणि त्या मूर्ती ब्रह्म नाहीत. ब्रह्म कसं आहे? रूपरहित आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असं ब्रह्म आहे. आणि म्हणून त्या मूर्तीचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणता येणार नाही. असं मध्यस्थ्याला बोलल्याच्या नंतर मध्यस्थी बोलायला लागला. अहो का हो? म्हणले का? म्हणजे पुराणामध्ये रामकृष्णादिकांना जी ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली आहे, ब्रह्मरूपता सांगितली आहे, ती त्यांच्या साकार शरीराला नाही. त्यांचा जो साकार विग्रह आहे कृष्णरूपात, रामरूपात, हरिरूपात, तर त्यांच्या विग्रहाला ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली नाही. मग त्यांच्या साकार शरीराचे कोण जे अधिष्ठान आहे? कोण? ब्रह्म, निर्गुण निराकार असंग अक्रिय असं असणारं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मचैतन्याला ब्रह्मरूपता प्रतिपादन पुराणाने केलेली आहे, साकार शरीराला नाही. आणि म्हणून त्यांचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच कोणाचं? मग त्या ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान, कारण त्यांच्या साकार शरीराला नाही, त्यांच्या अधिष्ठानाला ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली आहे. आणि आताच म्हणलं आपण अलंकाराचं ज्ञान असतं, त्यावेळेला अलंकार अधिष्ठान सोन्याचं ज्ञान असतं. तसं त्या साकार मूर्तीला ब्रह्मरूपता सांगितली का? अलंकाराला जो आलेला आकार ते सोनं आहे का त्या अलंकारात सोनं आहे? अलंकारात सोनं आहे, बरोबर ना? मग तसं रामकृष्णादी मूर्ती सोनं नाही, त्यांचा रामकृष्णादी मूर्ती ब्रह्म नाही, त्यांचं अधिष्ठान ब्रह्म आहे असं पुराणाने प्रतिपादन केलेलं आहे. आणि म्हणून बरं जाऊ द्या, अलंकाराच्या ज्ञान ज्यावेळेस जरी अलंकार म्हटलं तर आहे कोणते? सोनच आहे. जरी तरंग म्हटलं तर आहे तो सागरच आहे, परमात्माच आहे. तसं या पाणीच आहे. आणि तसं आहे जरी आपण रामकृष्णादी मूर्ती म्हणलो तर ते आहे कोण? ब्रह्मच आहे. म्हणून त्या मूर्तीचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान, कारण त्यांच्या अधिष्ठानाला पुराणाने ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली आहे. असं म्हटल्याच्या नंतर शिष्य म्हणू लागला, शरीर अधिष्ठानालाच ब्रह्मरूपता मानवायची असेल तर मग रामकृष्णादी शरीराचाच अधिष्ठान ब्रह्म आहे असं नाही. मग मनुष्य पशवादी या म्हणजे द्विपाद चतुष्पाद या सगळ्यांच्याच शरीराचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. आणि मग रामकृष्ण व पशु यांच्यात अंतर ते काय? रामकृष्णादिकाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, मनुष्य पशवादिकाचं अधिष्ठान ब्रह्म आहे. मग मनुष्यादिकामध्ये पशवादिकामध्ये रामकृष्णादिकामध्ये काय फरक राहिला? याचा अर्थ अधिष्ठानाला ब्रह्मरूपता सांगायची असेल तर सगळ्याचंच अधिष्ठान ब्रह्म आहे, अहो जडाचं सुद्धा अधिष्ठान ब्रह्म आहे. मग त्याच्यात फरक राहिला तो काय? असं ज्यावेळेला शिष्य बोलतो त्यावेळेला मध्यस्थी पुन्हा सांगतो. मध्यस्थी म्हणतो आपण असो आपण असे म्हणू की, आता काय म्हणू? म्हणजे तो निश्चयात्मक भ्रमात होता, तो आता संशयात्मक भ्रमामध्ये आला. आपण असं म्हणू ना, काय म्हणू? आपण असे म्हणू की इतर शरीरधारी म्हणजे मनुष्य पशवादी यांच्यापेक्षा रामकृष्णादिकाच्या शरीराची ठिकाणी काय आहे? अलौकिक सामर्थ्य आहे. काय अलौकिक सामर्थ्य आहे? त्या हनुमानजी मला वाटतं
एका पंडिताच्या वेशामध्ये येतात. पहिली रामरायाची त्यांची भेट, आणि पंडिताच्या वेशामध्ये आल्याच्या नंतर इतका अस्खलित संस्कृत वगैरे बोलतात, रामराया शब्द दिपून जातात, काय बुद्धिमान पंडित आहे. पण मग अंजनी मातेला हनुमंताने विचारलं होतं, माते मी कोणाला शरण जाऊ, जो मज होय अनन्य शरण त्याची मी निवारी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच ऐकू, मी कोणाला माझं स्वामी म्हणून स्वीकारू. तर म्हणले हनुमंता, तुझी जन्मजात कौपिन ही आहे असा जो ओळखेल त्याला तू शरण जा. आणि मग हनुमंतराय त्या झाडाखाली बसलेत. वर प्रभू रामचंद्र जानकी सीताईचा हनुमंतराय ते लखनची शोध करत असताना थकलेले श्रम प्रयार होण्याकरता झाडाखाली निघले, त्या झाडावर येऊन हनुमंतराय बसलेत. आणि बसल्याच्या नंतर ज्या वेळेला बसलेत, मग लखनजीला हनुमंतराय म्हणतात, अरे ही वानर आहे ना, हे सामान्य नाही, जन्मजात कौपिन धारण करून आणले. म्हणले आईने तर पहिली खूण सांगितली, ओळखली, पण मग हे मनुष्य रूपात यांना आपलं स्वामी कसं बनवायचं. पण मग हे आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली असले पाहिजे. आपण ज्यांना समर्पित व्हायचं ते आपल्यापेक्षा समर्थ असावे, आणि मग आपण ज्यांना समर्पित व्हायचं ते आपल्यापेक्षा समर्थ असावे म्हटल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, काही पहाड पर्वत फांद्या वगैरे वृक्षाच्या रागावर टाकल्या. रामरायाने पडल्याच त्या बाणाने उडवल्या. मग कळालं हे आपल्यापेक्षा समर्थही आहे, आणि म्हटले मग आपल्यापेक्षा बुद्धिमान आहे की काय. मग त्यांना पुन्हा काही प्रश्न विचारलेत. राघवाने त्याची लीला सहज उत्तर दिलेत. मग म्हटले आता यांना आपला स्वामी म्हणून स्वीकार करायला हरकत नाही, आणि म्हटले मग चला आता मी तुम्हाला भेट घालून देतो. आता भेट घालून देतो म्हणजे कोणाची, सुग्रीवाची. बरं, तो सुद्धा एक वानरच. आता त्यावेळेला लक्ष्मण म्हणायला लागला, दादा आपण पहिले दुःखात आणि एका दुःखी माणसाची मैत्री कशाला करायची. तर त्यावेळेला म्हटले त्याची 3 कारण आहेत. एक पहिलं कारण शबरी मातेने सांगितलं होतं सुग्रीवाची भेट घ्या. दुसरं कारण आता बुद्धिमान असणारा हनुमंत सांगतो सुग्रीवाची भेट घेतली पाहिजे. आणि तिसरं कारण महर्षी वाल्मिकांनी लिहून ठेवले, बोलेले वाल्मिक तैसीची करण, आपल्याला गेलं पाहिजे. आणि मग भेट घेतात. भेट घेतल्याच्या नंतर तो सुग्रीव म्हणायला लागला, ठीक आहे राघवा, आपली मैत्री आहे, सगळे आहे. म्हणले पण मी आता तुला पहिलं तुझी पत्नी मिळवून देतो, किष्किंधेचं राज्य तुला देतो, आणि नंतर आपण जानकी सीतेचं शोधाचं मोहीम पुढे पाहू. म्हणले राघवा, तुम्ही त्या भानगडीत पडू नका, मी माझ्या जागेवर सुखी आहे, तुम्ही तुमच्या जागेवर सुखी असा. फार झालं तर सीता शोधाची मोहीम आपण लावू, पण तुम्ही त्या वालीच्या भानगडीत पडू नका, कारण वाली म्हणजे सामान्य सामर्थ्य त्याचं नाही. मग प्रभू रामचंद्राने आपलं सामर्थ्य, सुग्रीव म्हटला मी वालीला वारतो, पण मी वालीला मारण्याकरता समर्थ आहे, तुला कळण्याकरता तुझी अपेक्षा काय. म्हणले मग हे दुंदुभी नावाचा राक्षसाचं इथं प्रेत पडलेलं आहे, याला जर तुम्ही उडवलं आणि 7 ताळाचं छेदन एका बाणात केलं तर मग तुम्ही वालीला मारायला समर्थ ठराल. आणि मग ते प्रभू रामचंद्रांनी नुसतं अंगठ्याने उडवलं, ते प्रेत तर दिसेना असं झालं. आणि 7 बाण 7 ताळ, आता ते काही एका रेषेत नाही, मग छेदन करायचे कसे. हनुमंतराय आपले ते लक्ष्मी म्हणजे शेषाचा अवतार, त्याने भूगर्भात प्रवेश केला, एका रेषेत आणले, बाणाने ते 7 ताडाचं छेदन केलं, पुन्हा तो बाण भात्यात आला. मग सुग्रीवाला मान्य झालं, आता हे करायला परमात्मा समर्थ आहे म्हणून का नाही, समर्थ आहे, हे त्यांच्याकडे अलौकिक सामर्थ्य आहे. आणि सिद्धी म्हणाल तर अनिमा गरिमा लगिमा महिमा ईशित्व वशित्व प्राकाम्य, हे अष्टमा सिद्धी त्यांच्या चरणाच्या ठिकाणी लोटंगण घालतात. बरं, गोपालकृष्णाच्या ठिकाणी तसंच आहे. त्यांचं सामर्थ्य जर पाहाल तर बाळ त्या काय कागबगरिठा मारिले बाळपणी आणि अवघी दैत्यखानी बुडविली. हे कागबगरिठा याला बालरूपात असताना त्या शकटासुराला तर पायाचा एक लत्ता प्रहार करून त्या छकडासहित त्याला वर उडवला. नंतर त्या पुतण्याचं शोषणच केलं. कालियाचा फाडूनी जबडा फाडूनी ताडीला दाढा असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे परमात्म्याचं सामर्थ्य बालरूपापासून आपल्याला तिथे परमात्म्याचं पाहायला भेटतं. आणि सिद्धी म्हणाल तर त्या मैया यशोदा गोपालकृष्ण परमात्म्याला बांधण्याचा प्रयत्न करते दोराने, उकलबंधन लीला. तर त्यावेळेला आईनं खूप प्रयत्न केला, पण तिला काही यश आलं नाही. 2 अंगुली ते दोर कमीच पडायचा. आता जर सामान्य भूतकार्य परमात्म्याचं शरीर असतं तर त्याला रज्जूचं बंधन झालं असतं, पण ते झालं नाही. याचा अर्थ त्याच्या ठिकाणी काही सिद्धी पण आहे. म्हणजेच अलौकिक सामर्थ्य आणि अलौकिक सिद्धी रामकृष्ण हरी या परमात्म्याच्या ठिकाणी आहे, सामान्य मनुष्य पशुवादिकाच्या ठिकाणी नाही. म्हणून पुराणाने त्याला ब्रह्मरूपता सांगितलेली आहे. असं जर म्हणलं तर काय बिघडेल. म्हणजे मनुष्य पशुवादिकापेक्षा आणि रामकृष्णादिकाचं काहीतरी विशेष आपल्याला सांगता येईल, म्हणून पुराणात त्यांना ब्रह्मरूपता सांगतात. आणि त्यांचं जे प्रत्यक्ष ज्ञान तेच ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणायला काय हरकत आहे, असं मध्यस्थी बोलतोय. तो म्हणतो, अहो आपण असे म्हणू की इतर शरीरधारी म्हणजे मनुष्य पशुवादी यांच्यापेक्षा रामकृष्णादिकांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य म्हणजे
कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम असं 3 प्रकारचं सामर्थ्य असतं. तर ते कर्तुम सामर्थ्य म्हणजे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य. अकर्तुम सामर्थ्य म्हणजे सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेण्याचं सामर्थ्य. आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य म्हणजे जे निंदनीय आहे त्यांना वंदनीय करण्याचं सामर्थ्य. आणि रामरायाच्या ठिकाणी आहे, गोपालकृष्णाच्या ठिकाणी आहे, परमात्म्याच्या सकल अवताराच्या ठिकाणी हे सामर्थ्य आहे. अगदी उदाहरण दाखल बोलायचं झालं तर रामरायाच्या ठिकाणी उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य आपण जर पाहिलं तर ते राम रावणाचं द्वंद्व झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी सगळ्या वानराला पुन्हा जीवदान दिलं. हे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य म्हणजे कर्तुम सामर्थ्य. अकर्तुम सामर्थ्य म्हणजे सामान्यकडनं असामान्य. आता त्या 33 कोटी देवाला बंदिशाळेत ठेवणारा रावण हा दुर्दांत असुर आहे. तिन्ही त्रिभुवनावरती आपलं राज्य एक क्षत्रिय सत्ता स्थापित करणारा रावण आहे. आणि त्यांच्यासोबत युद्धही परमात्म्याने केलं. कोणाला घेऊन? वनातली असणारी वनाची पाले खायरा नेवाने केले. लंकेश्वरा ज्ञानोबरा म्हणतात त्या वानराला, ऋष म्हणजे अश्वल, त्यांना सोबत घेऊन जामवंताधिकाला सोबत घेऊन परमात्म्याने द्वंद्व केलं. हे सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेणं आहे. आणि हे झालं कर्तुम सामर्थ्य. आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य म्हणजे निंदनीय सुद्धा वंदनीय होणं. आता शबरी भिल्ल यातीत जन्माला आली आहे ना, मग ती निंदनीय पण आज जगात ती वंदनीय आहे. हनुमंतराय मर्कट वेशात आले, मर्कट वेश म्हणजे निंदनीय मानला जातो पण तेही वंदनीय झाले. किंवा तो केवट, गुहक हे जर सगळी पाहिली तर ही सगळी मंडळी निंदनीय पण परमात्म्याच्या संपर्कात आले, ते वंदनीय झाले. म्हणजे याला म्हणतात अलौकिक सामर्थ्य रामरायाच्या ठिकाणी आहे. गोपालकृष्णाच्या ठिकाणी तसंच आहे. त्यांना उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य म्हणजे कर्तुम सामर्थ्य. पुनर्दत्त नावाचा, त्याचं नावच पुनर्दत्त का? कारण पुन्हा तो यमाच्या जाऊन तिथून आपल्या गुरुजीला तो गुरुदक्षिणा म्हणून आणून दिला. म्हणजे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य. किंवा देवकी माता गोपालकृष्णाला म्हणते का रे, तुला सगळे देव म्हणतात आणि मग माझे 6 मुलं मला डोळ्याने पाहू, त्यांना स्तनपान सुद्धा त्या कंसाने करू दिलं नाही, ते मला पाहायला भेटतील का? आई करता पुन्हा ते मुलंही घेऊन आले भाऊ, आपले 6 भाऊ, आणि त्यांचा मातेचं स्तनपान केलं आणि पुन्हा त्यांना आपल्या स्थानी त्यांनी पोच केलं. म्हणजे काय? उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य गोपालकृष्णाकडे आहे. कर्तुम सामर्थ्य. अकर्तुम सामर्थ्य सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेणं. तीच अर्धी ओवी. एकला अर्जुन परी अक्षुनी 11 न जेनेची काही. एकटा अर्जुन आहे, इकडे 3 चिरंजीव आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानाची, बिभीषण, कृपा परशुरामाची, सप्तैती चिरंजीवेना, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वत्थामा 3 चिरंजीव आहेत. आणि ते असताना इच्छा मृत्यूचं वरदानधारी पितामह भीष्म असताना, बरं पांडवाचे गुरु, धनुर्विद्येचे गुरु असणारे आचार्य द्रोणाचार्य असताना, दानवीर अंगराज कर्ण असताना, वासवी शक्ती त्याच्याकडे आहे, ह्या सगळ्या गोष्टी असताना एकटा अर्जुन त्या 11 अक्षुनी सैन्याला नेस्तनाबूत करतो. हे काय अर्जुनाचं सामर्थ्य आहे का? हे सामर्थ्य कोणाचं? एकला अर्जुन परी अक्षुनी 11 न जिनीची काही, हे त्याचं नाही, ते भगवंताचं सामर्थ्य. बरं ते अर्जुनाचं सामर्थ्य असतं तर अर्जुन स्वतः म्हणतो, देवा दादाला, त्या धर्मराजाला म्हणतो, वाटे लावायला जातात ना, धर्मराजा वयाने थोडेसे मोठे आहेत आणि त्यांची वात्सल्य भावाची भक्ती आहे, त्यामुळे कृष्णाला द्वारकेला पोचून ये असं अर्जुनाला सांगतात. अर्जुन जातात आणि मग येण्यापूर्वी भगवान परमात्मा तिकडे निजधामाला जातात. तर अर्जुनाला भिल्लाच्या बाया लुटतात. मग अर्जुन म्हणू लागला, तोच गांडीव आहे, तोच अर्जुन आहे, तोच प्रतंच आहे, तोच भात आहे, तेच बाण आहे, प्रताप का नाही? मग त्याला कळालं की हे सगळं सामर्थ्य कोणाचं होतं? भगवंताचं होतं. मग सामान्य अर्जुनाकडनं असामान्य कार्य करून घेतलं, हे अकर्तुम सामर्थ्य. आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य म्हणाल तर ते म्हणजे निंदनीय लोक वंदनीय केले. तर तुकोबरायचंच वचन आहे, कागाचे विष्टी जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष. असे निंदनीय सगळंच ते घर, म्हणजे वरवर पाहता. कारण 5 पती असणं म्हणजे काय पतिव्रता ठरेल का? पण ठरले का नाही? सखी द्रौपदी माता पतिव्रता ठरल्या. बरं कुंती मातेला हे 5 पुत्र कोणापासून? 5 देवतेपासून, तरी त्याही पतिव्रते त्यांची गणना आहे. म्हणजे हे सगळंच पाहता, वरकरणी वरवर पाहता विचित्र दिसतं. पण तुकोबराय म्हणतात, पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती. आणि निंदनीय असणारे पांडव हे जगाला वंदनीय झाले. आजही कुठलीही कथा आदर्श जर घ्यायचा असला तर रामायणामध्ये रावणाचा आदर्श न घेताना रामाचा घेतात, तसं महाभारतामध्ये कौरवाचा आदर्श न घेताना पांडवाचा घेतात. कारण निंदनीय असणारे वंदनीय परमात्म्याने केले हे अन्यथा कर्तुम सामर्थ्य. असा त्रिविध सामर्थ्याने संपन्न कोण आहे? रामकृष्णाधिक आहे. बरं त्यांच्या ठिकाणी अलौकिक सिद्धी आहे, अलौकिक सामर्थ्य आहे, अलौकिक सिद्धी आहे. आणि अलौकिक सामर्थ्य सिद्धी कोणाच ठिकाणी आहे? रामकृष्णाधिकाच ठिकाणी आहे. कोणाच ठिकाणी नाही? मनुष्य पशवाधिकाच ठिकाणी नाही. म्हणून पुराणाने रामकृष्णाधिकाला ब्रह्मरूपता प्रतिपादन केली असावे. आणि म्हणून त्यांचं ज्ञान म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणायला काय हरकत आहे, असं मध्यस्थी बोलतो. तो म्हणतो,
अहो आपण असे म्हणू की इतर शरीरधारीपेक्षा रामकृष्णादिकांच्या शरीराच्या ठिकाणी काय आहे, अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे आणि म्हणून त्यांच्या शरीरास पुराणाने ब्रह्मरूपता प्रतिपादन केली आहे असं म्हटल्याच्या नंतर शिष्य म्हणायला लागला, या म्हणजे अलौकिक सामर्थ्य आणि अलौकिक सिद्धी आणि या सामर्थ्य सिद्धीमुळे त्यांना ब्रह्मरूपता म्हणा, तर हे चालणार नाही, असं म्हणता येणार नाही. त्यांना ब्रह्मरूपता मग बाद समानाधिकरण्यानेच म्हणावं लागेल, मुख्य समानाधिकरण्याने म्हणता येणार नाही. आणि मग बाद समानाधिकरण्याने अलौकिक सामर्थ्य सिद्धीसहित रामकृष्णादी शरीराचा बाध करून त्यांचं जर ब्रह्माशी ऐक्य होतं, तर ज्यांच्या ठिकाणी सिद्धी आणि सामर्थ्याने असं मनुष्य पशुआदी शरीराचा सुद्धा बाध करून ब्रह्माशी ऐक्य होतं, मग काय अंतर राहिलं त्यांच्यामध्ये? अर्थात काही अंतर राहिलं नाही. असं बोलताना शिष्य बोलू लागला. तो म्हणतो, अहो मध्यस्थी पुराण मतवाद्याला म्हणतो, शरीराच्या ठिकाणी म्हणजे कोणाच्या, रामकृष्णादी मूर्तीच्या, रामकृष्णादी शरीराच्या ठिकाणी रामकृष्णास किंवा अन्य कोणासही कसलेही सामर्थ्य, अगदी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम हे तर आहेच आहे, पण आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक असं कसलेही सामर्थ्य किंवा कसल्याही सिद्धी, सिद्धीमध्ये आत्ताच म्हणलो आपण अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा ह्या चार, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व हे चार आणि चार 8 अशा अष्टमहासिद्धी आहेत. आणि मग त्याच्यामध्ये अनिमा म्हणजे लहान होता येणं, महिमा म्हणजे मोठं होता येणं, गरिमा आणि गरिमा म्हणजे मोठ्यात मोठं होता येणं, लघिमा म्हणजे छोट्यात छोटं होता येणं, नंतर प्राप्ती म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती करण्याचं सामर्थ्य, नंतर प्राकाम्य म्हणजे काम म्हणजे भोग, मग ऐक पार्थिक दृष्ट अदृष्ट अशा दोन्ही प्रकारचे भोग इच्छिल्या प्राप्त होणं याला प्राप्ती असं म्हणतात, प्राकाम्य असं म्हणतात. आणि ईशित्व म्हणजे इंद्रियाच्या अधिष्ठातृ देवता आपल्या वशीभूत करून घेता येणं त्याला ईशित्व म्हणतात. आणि वशित्व म्हणजे जे आपल्याला वश नाही त्यांना देखील त्याला वश करता येणं, अशा पद्धतीचे अष्टमहासिद्धी कोणाकडे आहे? रामाकडे आहे, गोपालकृष्णाकडे सुद्धा आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळे त्यांनी प्रयोग केलेला फारसा पाहायला भेटत नाही, पण त्या सिद्धी त्यांच्याकडे आहे. आणि गोपालकृष्ण त्याचे प्रयोग करताना सुद्धा आपल्याला दिसतात. रामाने आपलं भगवतपण होईल तेवढं झाकवण्याचा प्रयत्न केला आणि गोपालकृष्णाने बालपणापासूनच दाखवण्याचा प्रयत्न केला. असे 2 अवतार परमात्म्याचे आहेत. पण शिष्य बोलतोय, रामकृष्णाधिकास किंवा अन्य कोणाचाही कसलेही सामर्थ्य किंवा सिद्धी असो, पण त्या शरीरासच ब्रह्म म्हणावायचे असेल तर त्या शरीराचा बाध सिद्धीसह शरीराचा मिथ्यात्व निश्चय, बाध शब्दाचा अर्थ सिद्धीसही शरीराचा कोणता निश्चय? मिथ्यात्व निश्चय. न अप्रतितीवर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. अप्रतिती हा वेदांतामध्ये बाध शब्दाचा अर्थ नाही. आणि अप्रतिती समाधीमध्ये होते, सुषुप्तीमध्ये होते, वृत्तीसंधी कालात होते, मूर्छा आली तरी होते, पण त्याने काही पुरुषार्थ होत नाही, डोळे झाकले तरी अप्रतिती होते, पण त्याच्यात पुरुषार्थ नाही. बाद निश्चयात पुरुषार्थ आहे. आणि बाद म्हणजे काय? दिसते काली दिसणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय करणं याला बाद असं म्हणतात. म्हणून नेहमी पंक्ती आपण म्हणत असतो, प्रतितीकाली प्रतितीपै चैतन्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होणं याला बाद असं वेदांतामध्ये म्हणतात. दिसते काली नाहीचा निश्चय. मृगजळ दिसतं की नाही? मृगजळ कळतं का आपल्याला? नाही. मृगजळ कशाला म्हणतात? झळाया कळतात, झळाया उन्हात दिसतात त्या, हां त्याला मृगजळ म्हणतात. काय म्हणतात? मृगजळ. ते दिसतं का नाही? मृगजळ दिसत नाही, हां पण ते असतं का? दिसतं मृगजळ म्हणजे पाण्यासारखं दिसतं का? ते पाणी असतं, हां पाण्यासारखं दिसतं, मग पाणी असतं का? नाही. मग ते दिसायला आहे का असायला आहे? दिसायला आहे का असायला आहे? दिसायला आहे ना, असायला नाही. स्वप्न दिसायला आहे का असायला आहे? दिसायला आहे, असायला नाही. तसं जगत दिसायला आहे का असायला आहे? जगत खरं आहे का? मग जगत दिसायला आहे का असायला आहे? दिसायला आहे का असायला आहे? जगत खरं नाही म्हणल्याच्या नंतर ते दिसायला आहे, असायला नाही. जसं स्वप्न दिसतं की नाही, पण असतं का? तसं हे जगत दिसतं का? दिसतं, पण असतं का? नाही. मग हे कधी कळतं? झोपल्या नाही ना, का पाठ ऐकल्या? हां मग ते ऐकायला पाहिजे का खेळायला पाहिजे? बघा म्हणतात, सिद्धीसह शरीराचा मिथ्यात्व निश्चय केल्या वाचून शरीरास काय किंवा कोणत्याही अविद्याकार्य पदार्थास काय ब्रह्मरूपता बाद समाधी करण्या केल्याशिवाय म्हणताच यावयाची नाही. आणि हे मी माझ्या पदरचे बोलणं, हे माझ्या गुरुकडनं मी ऐकलेलं आहे असं शिष्य बोलतो. हे बाद समाधी करण्यामध्ये श्रीगुरूने निश्चित म्हणजे त्रिवार ही गोष्ट सिद्ध केलेली आहे, सांगितलेली आहे. आणि सिद्धीसह वर्तमान म्हणजे सामर्थ्य आणि सिद्धी याच्या सहित रामकृष्णादिकाचे शरीर म्हणजे विग्रह, मायारचित विग्रह याचा बाध करूनच त्यांची शरीरे
ब्रह्मरूप म्हणावी. बाध करूनच ब्रह्मरूप म्हणतात. सिद्धी सामर्थ्यासहित शरीराचा बाध केला तर मग ब्रह्मरूप म्हणता येईल. बाध न करता त्याला ब्रह्मरूप म्हणता येणार नाही. मग सिद्धीसहित रामकृष्णादी विग्रहाचा बाध करून जर ब्रह्मरूप म्हणता येतात, तर सिद्धिरहित असणारे मनुष्य पशुआदिकाच्या शरीराचा सुद्धा बाध करून त्यांना देखील काय म्हणता येईल? त्यांचे शरीर ब्रह्मरूप बाध करून आहेच आहे. सर्व खलुविदम ब्रह्म बाध करून. आणि म्हणून विशेष सिद्धीकरिता रामकृष्णादिकांच्या शरीरास ब्रह्मरूपता म्हणणे योग्य नाही. त्यांच्याकडे अलौकिक सामर्थ्य सिद्धी आहे म्हणून त्यांना ब्रह्म म्हणा, आणि मनुष्य पशुआदिकाच्याकडे अलौकिक सामर्थ्य सिद्धी नाही म्हणून त्याला ब्रह्म म्हणता येणार नाही, असं म्हणता येणार नाही. बाध केल्या वाचून तर सक्रिय म्हणजे क्रियावान, सावयव म्हणजे अवयवाने सहित, अनुरूपवान म्हणजे इंद्रिय गोचर अशा रामकृष्णादी शरीराचं अक्रिय म्हणजे क्रियारहित, व्यापक, निरावयव म्हणजे कुठलाही अवयव त्या ठिकाणी रंगरूप नाही असा, आणि निरूप रूपच त्याला नाही अशा ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. कारण लक्षण साम्यात एकत्व सिद्धी आणि सक्रिय सावयव रूपवान रामकृष्णादी मूर्तीचं अक्रिय निरावयव निरूप असणाऱ्या ब्रह्माशी लक्षण साम्य नसल्यामुळे बाध समानादी करण्या वाचून ऐक्य होणे संभवनीय नाही. आणि म्हणून रामकृष्णाची शरीरे काय नाही? ब्रह्म नाही. आता मध्यस्थी आला होता गुरु बनण्याकरता, पण मग एवढे त्याला काय म्हणतो आपण हेतू दिले, त्याच्यापैकी कुठलंही सिद्ध करता आलं नाही. मग तो म्हणायला लागला, मग असं काय कारण आहे का पुराणाने रामकृष्णादिकाच्या शरीराला काय सांगितली? ब्रह्मरूपता प्रतिपादन केली. विनाकारण तर पुराण सांगणार नाही. बरं जाऊ द्या, आपला अतूट निश्चय एखाद्या वेळेला आपल्याला जे दिसतं ते आपण मानत नाही, आणि संतांनी सांगितलं ते मानल्याशिवाय राहत नाही. आपल्याला जगत दिसतं पण आपण जगत नाहीच म्हणतो, आणि आपल्याला ब्रह्म दिसत नाही पण आपण ब्रह्मच आहे म्हणतो. का? आपलं संत वचनावर विश्वास आहे. दिसणारं जगत नाही जे संसारिक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. म्हणजे जगत नाहीच आहे, आगा जे झालीच नाही त्याची वार्ता कशी काय? आणि कोण आहे? ब्रह्मच आहे. तत्वमसी, ते ब्रह्म कधी पाहिलं नाही पण ते ब्रह्मच मी आहे असा आपण निश्चय करतो, आणि जगत प्रतीतील येतं जे जगत नाहीच म्हणतो. असं आपण कोणाच्या वचनावर विश्वास ठेवून बोलतो? संतांच्या. आणि मग त्या संतांनी ते ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली आहे. कोणाला? रामकृष्णादिकाला. पुराणाने संत म्हणजे व्यासांनी सांगितलं ना पुराणात, आणि मग त्यांचं मत ते काय चुकीचं सांगतील का? म्हणले ते बिलकुल चुकीचं सांगणार नाही. पण त्यांचे शरीरच ब्रह्मरूप आहे हा सांगण्याचा भाव व्यासांचा, जगद्गुरु तुकोबरायाचा कोणाचाच असण्याचा संभवनीय नाही. मग त्यांना ब्रह्मरूपता का म्हणतात? म्हणले ते मग असं विचारा ना तुम्ही, आम्ही सांगतो त्यांना ब्रह्मरूपता का म्हणतात. मग असं ज्या वेळेला मध्यस्थी बोलतो त्यावेळेला शिष्य उत्तर देतो. काय म्हणतो मध्यस्थी बघा. मग रामकृष्णाधिक म्हणजे राम कृष्ण हरी जे देवाचे अनंत अवतार आहे मृत्यू लोकात झालेले, तर ते इतर मनुष्य पशुआदिकांची म्हणजे मनुष्य पशुआदिकाच्या शरीराला पुराणाने ब्रह्मरूपता सांगितली का? नाही. आणि रामकृष्णादिकाच्या विग्रहाला सांगितली की नाही? हो. मग पुराणाने असा मतभेद का केला? काय कारण आहे? तर असा फरक काय आहे की ज्याकरिता पुराणे रामकृष्णादिकाच्या शरीराला काय सांगतात? ब्रह्म असं सांगतात. तर फरक आहे. काय फरक आहे? 4 प्रकारचा फरक आहे. एक, आपले शरीर पाप पुण्य करू नये, जन्म येतो प्राणी नरदया येऊन हानी केली. मनुष्य पशुआदिका शरीर पाप पुण्याच्या आधी नाही, रामकृष्णादिकाचे नाही. मनुष्याचे पशुआदिका शरीर येतो 5चे झाले, कर्माचे गुणी गुंतले भाऊ, तशी चाकी शोधले जन्ममृत्यूच्या, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मिळेल लाविला सबळ अहंकार त्या पाठी. असं पंचमहाभूताचं कार्य कोणाचे शरीर आहे? मनुष्य पशुआदिकाचे. रामकृष्णादिकाचे शरीर हे पंचभूताचं कार्य नाही. पुन्हा पंचमहाभूत कार्य मनुष्याचे शरीर, आणि त्याला अज्ञान स्वरूपाचा असल्यामुळे, अविद्या उपाधी असल्यामुळे त्याला काय आहे? अहम मम अध्यास आहे. तो देहाला काय म्हणतो? मी, आणि द्या संबंधीला माझे, म्हणजे पुढीलाचे ओझे आपल्या माता घ्यायचे, तरी कान दाटीचे धनुर्धारा, स्वदेहानाम अर्जुनो परदेहानाम स्वजनो, आणि संग्रामानाम मलिनू पापाचारू असा म्हणणारा कोण आहे? जीव आहे. जीवाला द्यास ठिकाणी अहम आणि तत्संबंधी ठिकाणी मम असा अहम मम अध्यास आहे. रामकृष्णादिकाला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा अहम मम अध्यास निवृत्त करण्याकरता गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आते जैसे अशी गुरु शरणांगतीची आवश्यकता आहे. कोणाला? जीवाला. जीवाला. मनुष्य पशुआदिकाला नाही, कारण पशु काय पाप पुण्य जाणते, पण जीवाला आवश्यकता आहे, रामकृष्णादिकाला नाही. असा 4 प्रकारचा फरक आहे कोणाच्या? मनुष्यादिकाच्या आणि रामादिकांच्या विग्रहामध्ये. ती गोष्ट सांगताना शिष्य म्हणतो नंबर 1, जीवाचे शरीर कसे आहेत? पाप पुण्य अधीन आहेत. कोणाचे नाही? रामकृष्णादी देवाचे नाहीत. जीवाचे शरीर पुन्हा नंबर 2 भूतकार्य आहेत, आणि देवाची भूतकार्य नाहीत. जीवांना अविद्येने, कारण अविद्या उपाधी आहे जीवाची, कल्पना अविद्या तेने झाला जीव, आणि तिकडे माया उपाधी शिव बोली जेती. म्हणून जीवाला अविद्येने आत्म्याच्या ठिकाणी अहम अध्यास आहे. कोणाला नाही? देवाला नाही. आणि जीवास आचार्य उपदेशाने
अध्यास निवृत्ती करून घ्यावयाची आहे. कोणाला आवश्यकता नाही? रामकृष्णादी देवांना आवश्यकता नाही. आणि या अभिप्रायाने म्हणजे किती प्रकारचा फरक झाला? 4 प्रकारचा फरक आहे. आणि मग याच अभिप्रायाने देवांची शरीरे काय आहेत? ब्रह्मरूप आहेत असे म्हटले आहे. कोणाही? पुराणाने. हा 4 प्रकारचा फरक आहे म्हणून. परंतु त्यांचे शरीरच ब्रह्मरूप आहे हा सांगण्याचा अभिप्राय पुराणाचा तरी आहे का? व्यासांचा तरी आहे का? उत्तर आहे नाही. या अभिप्रायाने पुराणकारांनी ब्रह्मरूपता म्हटलेली आहे. असं म्हटल्याच्या नंतर आता मध्यस्थी यावरती पुन्हा खंडन करतो. मध्यस्थी त्याला म्हणतो, वाचलेत ना? एक मिनिट थांबा बरं, एक मिनिट. मग मध्यस्थी बोलतोय, अहो रामकृष्णादिकाची शरीरे. आता शिष्याने पुराणमतवाद्या त्याने प्रश्न केला, असा कोणता फरक आहे मनुष्य पशवादिकाच्या शरीरामध्ये रामकृष्णादिकाच्या विग्रहामध्ये, की रामकृष्णादिकाला पुराण ब्रह्मरूप सांगतात आणि मनुष्य पशवादिकाच्या शरीराला सांगत नाही? काहीतरी फरक असला पाहिजे ना. तर काय फरक आहे? ते 4 फरक आपल्याला सांगितले. पहिला फरक काय सांगितला? पाप पुण्य अधीन कोणाचे शरीर आहे? जीवाचे. कोणाचे नाही? देवाचे नाही. दुसरं भूतकार्य कोणाचे शरीर आहे? जीवाचे. कोणाचे नाही? देवाचे नाही. तिसरं सांगितलं अविद्या बलाने अहम मम अध्यास हा कोणाला आहे? जीवाला आहे, देवाला नाही. आणि तो अहम मम अध्यास निवृत्त करण्याकरता गुरु शरणांगतीची आवश्यकताही कोणाला आहे? जीवाला आहे, देवाला नाही. आणि म्हणून पुराणाने रामकृष्णादिकाच्या शरीराला ब्रह्मरूपता प्रतिपादन केली. पण त्यांचं सगुण सक्रिय सावयव शरीरच ब्रह्मरूप आहे असा सांगण्याचा पुराणाचा अभिप्राय नाही. असं ज्या वेळेला कोण बोलतो? शिष्य महोदय बोलतात. त्यावेळेला मध्यस्थाला ही गोष्ट मान्य होत नाही. कशी ती बघा. आता पंक्ती वाचण्याच्या अगोदर 1-2 मिनिटात त्याचा आशय. तुम्ही पहिलं काय म्हटला? पाप पुण्य अधीन शरीर नाही. कालच आपण बोललो, जंत येतात, संत येतात, भगवंत येतात. कर्म म्हणून येणारा जंत आहेत, कर्तव्य म्हणून येणारा भगवंत आहेत, आणि करुणा म्हणून येणारे संत आहेत. मग पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी असं म्हटलेलं आहे. मग आपले शरीर जर हातपाय अवयवान आहे आणि रामकृष्णादिकाचा विग्रही तसाच दिसतो, मग आपलं शरीर जर पाप पुण्य रचित आहे तर त्यांचं कसं काय नाही? कारण शरीर आपल्याकडे आहे, शरीर त्यांच्याकडे आहे. बरं, आपलं शरीर जर भूताचं कार्य आहे सावयव, तर त्यांचंही शरीर सावयव दिसतं, म्हणजे तेही भूतकार्य असलं पाहिजे. बरं, आपल्याला जर अहमआद्यास आहे, आपण देहाला मी म्हणतो आणि तत्संबंधीला माझे म्हणतो. परमात्मा गीतेत काय म्हणतो? बहुनेमे व्यतीताने जन्माने तव चार्जुन तान्य अहम वेद सर्वाने न तुम वेद पर्यंत. म्हणजे राघव सुद्धा कृष्ण, गोपाल कृष्ण प्रभू रामचंद्र त्यांचा जो विग्रह आहे त्याला मी म्हटले की नाही? आणि वसुदेव देवकीला किंवा यादवांना आणि दशरथ कौशल्या किंवा रघुकुलातील सदस्यांना माझे असं ते दोघं म्हणतात की नाही? म्हणजे अहमआद्यास त्यांच्याही ठिकाणी आहे. आणि तुम्ही काय म्हणता? गुरु शरणागतीची आवश्यकता नाही. अहो रामे वशिष्ठ कृष्णे सांदीपाने गुरु केला असं म्हटलेलं आहे की नाही? बरं जाऊ द्या, आमचं तरी एका गुरुवर भागतं, त्यांनी तर 2-2 केले. रामाने, प्रभू रामचंद्राने त्यांचे कुलगुरू आहे वशिष्ठ आणि विद्यागुरू आहे विश्वामित्र. गोपालकृष्णाचे कुलगुरू आहे गर्गाचार्य आणि विद्यागुरू आहे सांदीपाने. मग त्यांनी तर गुरु केल्याचा व्यवहार आहे. आणि तुम्ही काय म्हणता? त्यांना गुरु शरणागतीची आवश्यकता नाही. बरं, तुम्ही काय म्हणता? भूतकार्य आहेत आणि भूतकार्य नाहीत, पण ते आपल्यासारखीच हस्तपाद आदी अवयव आपल्यालाही त्यांनाही आहे. मग नाही म्हणायचं कसं? हे तरी आम्हाला पटवून द्या, सिद्ध करून द्या. असं ज्या वेळेला मध्यस्थी बोलतो त्यावेळेला शिष्य जे उत्तर देतो ना, तो हा पुढचा प्रकार आहे. काय बघा, आता हे पंक्ती वाचून आपण सोबतच पाहत चालू, थोडंसं कमी वेळात उरकेल. मध्यस्थी म्हणतो, अहो रामकृष्णादिकांची शरीरे जर आमच्या शरीरासारखीच कशी आहेत? हस्तपादादी अवयवान आहे. हात दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशी जीवपण भवरोग. आपल्याला हात पाय कान नाक डोळे जसे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही अवयव आहेत, तशीच कोणाला आहेत? रामकृष्णादिकांना सुद्धा आहे. तर मग आणि आपले शरीर हस्तपादे अवयवान कोणाची बनली? भूताची आहे ना. पंचमहाभूतापासून हा देह तो 5 झाले. पंचमहाभूताचं गोंधळ केला की काय मिळ किंवा इदम द्राव्यम पंचभौतिकम. मग आपलं शरीर जर सावयव आहे, भूतकार्य आहे, त्यांचं शरीर सावयव आहे, म्हणजे ते सुद्धा काय म्हटलं पाहिजे? भूतकार्यच म्हटलं पाहिजे. म्हणून पंचमहाभूताची कार्य नाहीत असे कसे म्हणता? शिवाय शांकर भाष्याचे आनंदगिरी म्हणून टीकाकार आहे. म्हणजे तुम्ही श्रौत आस्तिक आहात, तुम्हाला तर्कानं गोष्टी मान्य होणार नाही. आमचं असं दिसतं तसं दिसतं, पण तुम्ही लगेच म्हणाल जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. तर तुम्हाला पुरावा पाहिजे, तुम्ही श्रौत आस्तिक आहात. तर मग शांकर भाष्याचे आनंदगिरी म्हणून टीकाकार आहे. आणि त्या आनंदगिरी म्हणून टीकाकार असणारे त्यांनी शांकर भाष्याची जी टीका आलेली त्या टीकेमध्ये त्यांनी स्पष्टच उल्लेख केला, रामकृष्णादिकाची शरीरे भूतकार्य आहेत. मग त्यांनी उल्लेख केला, मग ह्या तर पुरावा देऊन तरी त्यांची शरीर भूतकार्य म्हटली पाहिजे असा शिष्य बोलतो. आपला तर मध्यस्थी बोलतो. तो म्हणतो, अहो शिवाय शांकर भाष्याचे आनंदगिरी म्हणून जे टीकाकार आहेत त्यांनी मांडुक्य भाष्याच्या टीकेमध्ये, म्हणजे शांकर भाष्य 10 उपनिषदावर
आचार्यांचं भाष्य आहे, उपनिषद भाष्य. आणि ते उपनिषद भाष्यामध्ये मांडुक्य टीका म्हणजे मांडुक्य उपनिषदावर आचार्याने लिहिलेलं जे मांडुक्य भाष्य आहे आणि त्यावर लिहिलेली जी टीका आहे आनंदगिरीने, त्या टीकेमध्ये त्याने स्पष्टच उल्लेख केला आहे. जसं गीतेवरची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी, वेदावरची टीका म्हणजे अभंग गाथा, एकादश स्कंदावरची टीका म्हणजे एकनाथी भागवत, तसं मांडुक्य उपनिषदावर आचार्यांचं भाष्य आणि त्या भाष्यावर असणारी टीका म्हणजे आनंदगिरीची असणारी टीका, त्यामध्ये त्यांनी स्पष्टच उल्लेख केला का देवाचे शरीर काय आहेत, भूतकार्य आहेत. मग आता मी पुरावा सुद्धा आपल्या समोर ठेवलेला आहे असा हा मध्यस्थी बोलतो. म्हणजे बघा, आणि ते मांडुक्य उपनिषदच काय घेतलं तर मांडुक्य उपनिषद म्हणजे उपनिषद शेवटी सगळीच ज्ञानप्रधान आहे, पण मांडुक्य उपनिषदाचा दर्जा हा थोडासा आणखी वेगळा आहे. जसं कीर्तन सगळीच कीर्तन असतात, मग काल्याच्या कीर्तनाचा दर्जा थोडासा आणखी आपल्याकडे वेगळं महत्त्व त्याच्या अंतःकरणामध्ये काल्याच्या कीर्तनाबद्दल आहे. तसं बाबा एक कायम वाक्य सांगत असतात, मुमुक्षुनाम विमुक्ते मांडुक्यमेव आलम. मुमुक्षु म्हणजे खरा मुक्त ज्याला व्हायचं असेल, म्हणजे आपल्याला काय म्हणतो आपण, बाबा काय उदाहरण देत असतात, दुसऱ्याला मारायचं म्हटलं आणि आपला बचाव करून त्याला मारायचं, मग त्या काळात आपल्याला वाघनखे लागणार, चिलखतही लागणार, जिरेटोप लागणार, शस्त्रास्त्र सगळे लागणार, कारण आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवून दुसऱ्याचा समाचार घ्यायचा आहे. पण आपल्याला स्वतःला मारायचं म्हणलं तर एक नख सुद्धा पुरेसं आहे, ते थोडंसं वाढवलं जोराने लावलं तरी मनुष्याचं स्वतःचं काम होऊ शकतं. तसं मुमुक्षुला इतर जगाला तत्वज्ञान सांगायचं असेल तर मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास लागतो. पण आपल्याला व्यक्तिगत आपली मुक्ती जर अपेक्षित असेल तर एक मांडुक्य उपनिषद सुद्धा पुरेसे आहे. म्हणून म्हणतात मुमुक्षुना विमुक्ते मांडुक्यमेव आलम. म्हणून भगवत पूज्यपाद शंकराचार्य त्यांचे गुरुजी गोविंदपादाचार्य, गोविंदपादाचार्यांचे गुरु आहे गौडपादाचार्य. तर ते गौडपादाचार्याने फारसे इतर उपनिषदावर भाष्य लिहित बसले नाही, त्यांनी मांडुक्य उपनिषदावरच कारिका लिहिल्या, 42 कारिका अवघ्या. आणि त्याच्यातले 1-2 कारिका बाबा नेहमी पाठात सांगत असतात, यथा स्वप्न प्रपंचूपी मयी महाविजृंभिता तथा जागृत प्रपंचूपी मयी महाविजृंभिता, ही मांडुक्य उपनिषदातलीच कारिका आहे. आणि त्या केवळ 42 कारिका सुद्धा आपल्याला मुक्त करू शकतात. म्हणजे एवढं अनन्यसाधारण महत्त्व कोणतं या मांडुक्य उपनिषदाचं, त्यावरचं आचार्याचं भाष्य, त्यावर आनंदगिरीची टीका, आणि त्यांनी त्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे रामकृष्णादिका शरीर काय आहेत, भूतकार्य आहे. मग तुम्ही भूतकार्य नाही म्हणता कशी, असं मध्यस्थी बोलतोय. तो म्हणतो मांडुक्य भाष्याच्या टीकेत रामकृष्णाची शरीर भूतकार्य आहेत असे म्हटले आहेत, आणि जेवढे म्हणून शरीर आहेत तेवढे पाप पुण्य रचित असते. शरीर म्हणलं तर ते पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. आपण पाहिलं ना, सगळ्या दुःखाला कारण शरीर, आणि शरीराला कारण कोण, पाप पुण्य. म्हणजे आपलं शरीर जर पाप पुण्याने रचित आहे तर रामकृष्णादिकाचं शरीर असल्यामुळे ते सुद्धा कशाने रचित आहे, मग पाप पुण्यानेच रचित असते. मग तेही पाप पुण्याने रचित आहे. बरं, मग आता पाप पुण्याने रचित असलेल्या आपल्या शरीरात आपल्याला पापाशी फलम दुःखम पुण्यशी फलम सुखम, सुखदुःख आहे, तसं त्यांनाही सुखदुःख होताना दिसतं. आपल्याला अध्यास आहे, त्यांनाही अध्यास आहे. आपण गुरु शरणागती करतात, तेही गुरु शरणागती करतात. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक राहिला तो काय, म्हणजे पूर्वी त्यांना ब्रह्मरूप ठरवायला निघाला होता आणि आता मनुष्य ठरवायला निघाला. म्हणजे काय, हे जाती उत्तराची भाषा आहे, त्याला म्हणतात वितंडाची भाषा आहे. काही होऊन आपली बाजू वरची राहिली पाहिजे, सिद्धांताची मोडतोड होती का काय याच्यात काही घेणं देणं नाही, असा मध्यस्थी आहे. तो म्हणतो अहो त्या शरीरधारी त्यांच्या पाप पुण्या अनुरूप सुखदुःखही त्यांना अवश्य भोगावे लागते. आणि मग या नियमाने बरं रामकृष्णादिकांनाही सुखदुःख झाल्याचे वर्णन आहे ना पुराणामध्ये. काय वर्णन आहे, ज्यावेळेला प्रभू रामचंद्र गड्यानो राजाकीर झाला, कृष्ण शिवासनी बैसला, द्वारकाधीश गोपाल कृष्ण भगवान की जय, आनंद वाटला. आणि अभिमन्यू मेला तेव्हा तेही रडले, दुःख झालं. इकडे जानकी सीताईचं हरण झालं. एखादा मनुष्य काय, पण इतकं त्या वृक्षवेलीला कवटाळून विचारतात माझी सीता म्हणून, वनांतरी रडे आहे ना, ऐशी पुराणे पवाडे. बघा बरं, अगदी पुराणाने त्याचं वर्णन केलं का मोठ्या मोठ्याने रडत होता, आणि त्याचा शोक पाहून दुसरे रडत होते. इतकं भगवान परमात्म्याला दुःख झालं. आणि ज्या वेळेला रावणाचं वध केलं आणि सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली त्यावेळेला आनंद झाला. मग सुखदुःख कशाच फल असतं, पाप पुण्याचं झालं की नाही त्यांना सुखदुःख. मग कसं म्हणतात त्यांच्या ठिकाणी अध्यास नाही, कसं म्हणता भूतकार्य नाही, कसं म्हणता पाप पुण्य रचित नाही, असं आपल्याला म्हणता येणार नाही. असं म्हणण्याचा झोक कोणाचा आहे, पूर्व पक्षाचा, मध्यस्थाचा. म्हणून तो म्हणतो बघा, कृष्णादिकांना सुद्धा सुखदुःख झाल्याचे पुराणात वर्णन आहे. कधी, रावणाने सीता चोरून नेली आहे ना. आत्ताच बाबा म्हटले वनांतरी रडे ऐशी पुराणे पवाडे, म्हणजे वनामध्ये भगवान परमात्मा जानकी सीतेच्या योगामध्ये सीते म्हणून रडत होते. वृक्षवेलीला सुद्धा कवटाळून विचारत होते. अहो नव्हे नाथबाबाने भावार्थ रामायणामध्ये पाहिलं तर दिलं, वर्णन केलं. त्यावेळेला शापही दिलं परमात्म्याने. इतर त्या मोराला शाप दिला, मला वाटतं पुन्हा त्या हत्तीला, मोराला, कोकिळेला,
अनेक जणांना शाप दिला, कारण कोकिळा कुंजन करायला लागली आणि त्यांना शेतीची आठवण व्हायची. मग त्यांना ते शापाशापी दिली, पुन्हा उशाप सुद्धा प्रत्येकाला दिले. का बरं? विरहाचं दुःख झालं म्हणूनच ना. मग त्यांना दुःख होत नाही असं म्हणता कसे? रावणाने सीता चोरून नेली तेव्हा रामाना दुःख झाले, अभिमन्यू मेला तेव्हा कृष्णाला दुःख झाले, देवादिकांनी स्तुती केली तेव्हा रामकृष्णादिकांना सुख झालं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्गुरु तुकोबराची प्रार्थनाच आहे नाटामध्ये. किंवा ते वसुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना करिता ते स्तवना पुरुष सुक्ते, ब्रह्मा आणि इंद्राने बरोबरी शिव चालिले सर्व क्षीराब्दिशी. राम अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये आहे ना जातात आणि त्या शेषशाही असणाऱ्या परमात्म्याची स्तुती करतात, आनंदच होतो ना. आणि आनंद झाल्याच्या नंतरच आश्वासन देतात, तुम्ही चिंता करू नका, देवकीच्या गर्भ येईल हो भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त, असं आश्वासन देखील करतात. म्हणजे त्यांना आनंद होतो, सुखदुःख होताना दिसतं. म्हणून म्हणतात की देवकी देवादिकांनी स्तुती केली तेव्हा रामकृष्णादिकांना सुख झाले. मग अशा असतात त्यांची शरीरे पाप पुण्याधीन नाहीत असे कसे म्हणता? असं म्हणल्याच्या नंतर शिष्य उत्तर देतात की तुम्हाला हे पाहता वर पाहताना बरोबर वाटतं, खरंही वाटतं, पण लीला वेगळी असते आणि वस्तुस्थिती वेगळी असते. रामकृष्णादिकाची लीला आहे, वस्तुस्थिती नाही. आणि मग लीला म्हणल्याच्या नंतर ती वस्तुस्थितीपेक्षा उठावदार दिसते. बँटिक्स जे असतं ते खऱ्या सोन्यापेक्षा अजून उठावदार दिसतं. तसे त्यांनी ती लीला केलेल्या असल्यामुळे ते भूतकार्य नसताना त्याने दाखवलं, पापुण्य नसताना दाखवलं, सुखदुःख नसताना दाखवलं. वस्तुस्थिती मात्र तशी नाही. वस्तुस्थिती काय आहे? तर आम्ही जे सांगितले तीच आहे. जीवाची शरीर भूतकार्य आहे, देवाचे नाही. पापुण्य रचित जीवाचे आहे, देवाचे नाही. अहम अध्यात्म जीवाला आहे, देवाला नाही. आणि गुरु शरणागतीची आवश्यकता जीवाला आहे, देवाला नाही. मग भूतकार्य दिसतात, दिसणं वेगळं आणि असणं वेगळं. मग ती कशाची आहे? साक्षात मायेचा परिणाम आहे. आणि जीवाची माया कार्य पंचमहाभूताचा परिणाम जीवाची शरीर आहे. माया शुद्ध सत्वती असल्यामुळे तो नित्यमुक्त आहे आणि जीव हा बद्धमुक्त आहे. आणि त्यांनी ते लीला दाखवली आहे, पण त्यांना त्या अहममाध्यास नाही. जर अहममाध्यास असता तर 56 कोटी यादवाचा स्वतःच्या हाताने त्यांना संपवला असतं का? निकाल लावला असता का देवाने? बरं खरंच जानकी सीतेचं विरहाचं एवढं दुःख असतं एका परिटाच्या सांगण्यावरून जानकी सीतेचा कायमचा त्याग केला असता का राघवाने? म्हणजे त्यांनी ती लीला करून दाखवलेली, वर्तन करून दाखवलेलं आहे. त्यांच्या खरंच त्याला अहममाध्यास आहे असा त्याचा अर्थ नाही. किंवा आपण पुढं बघा ते आत्ताच म्हणतो ना पापुण्यानं रचित भूतकार्य, हा गुरु शरणागतीची आवश्यकता. खरंच त्यांना गुरु शरणागतीची आवश्यकता नाही. कारण ती मग का ते गुरुला शरण जातात? तर त्यांना माहिती आहे आपण गेलो तर हे जातील. ज्ञानोबरायाला निवृत्तीदादा म्हणतात, अरे देहाच्या जोखडात गुंतलेले ज्ञान हे 16 ओळत अडकलेले, हे आपल्याला काय शुद्धीपत्र देणार आहे? आपण साक्षात परब्रह्म आहोत. तर ज्ञानोबराय म्हणतात, दादा प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य अशी उरले लोकाची लागे, मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक व्हावे लोकांप्रती, जाणत्या पुरुषाने यद्यपि सिद्धम लोक विरुद्धम नाचिरणीयम नाचिरणीयम. जरी सिद्ध असेल पण लोक विरुद्ध असेल आणि बुद्धी भेदम जनेत ज्ञानाम कर्मसंज्ञानाम जोशेत सर्व कर्माने विद्वान युक्त समाचरण. विद्वानाच्यावर जबाबदारी असते. सोनपंत बाबा दांडेकर आहे ना, तर त्यांना कोणीतरी म्हणलं देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. तर देवाच्या द्वारी उभा क्षणभरी म्हणण्यापेक्षा जीवनभरी असं जर पाठ केलं, तुम्ही मामा आहात, तुमचा संप्रदायावर फार मोठा पगडा आहे, तुम्ही जर तेवढं लिहिलं का सगळे लोक पाठभेद म्हणून स्वीकारतील. ते म्हणले हे ते ज्ञानोबरायचे शब्द आहे आणि काही गोड शब्द आता मला ते आठवे ना, तर तो अधिकार मला नाही म्हटले. तो ज्ञानोबरायला अधिकार आहे, तेच दांडेकरला हा अधिकार नाही, तो ज्ञानोबरायाचा अधिकार आहे. कारण यद्यपि सिद्धम ते बरं त्यांनी ठरवलं असतं ते पाठभेद म्हणून तरी लोकांनी स्वीकारलं असतं, पण ते म्हटले हा अधिकार मला नाही, तो माऊलीचा आहे आणि जोग महाराजांचा आहे, ते जसं ठेवतील तसंच राहील, त्याच्यात फेरबदल करता येणार नाही. किंवा हा एक आपले हे बंकट स्वामी महाराजांना ते बालगंधर्व त्या काळातले ते म्हणायला लागले, तुम्ही आमच्याकडे एक दिवस भरतनाट्यम सांस्कृतिक कार्यक्रम आहे, एक दिवस आमच्याकडे तुम्ही बघायला म्हणून या. ते म्हणायला लागले, म्हणले बरं का, म्हणले मी काकड्याला येतो की नाही? म्हणले हो. मग तुम्ही एक दिवस या ना. बरं तो काय सात्विक प्रोग्राम आहे, संस्कृती संवर्धक आहे, संस्कृतीची वसा वारसा जोपासणार आहे. ते म्हणजे जरी असला तरी आम्ही येऊ शकणार नाही. म्हणजे का? कारण आमच्या 2 पावलाकडे बघून चालणाऱ्या लाखो पाय आहे. आज आम्ही तुमच्या भरतनाट्यमला आलो तर उद्या आमचे विद्यार्थी तमाशाला जातील, म्हणून आम्हाला येता येणार नाही. म्हणजे याला म्हणतात प्राप्तार्थी झाले. हा नायकीचे कर्मात पडले, रामकृष्ण हसो रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. हो बरोबर बरोबर बरोबर.
बरोबर. म्हणजे त्यावेळेत बंकट स्वामी महाराज सावध राहिले. हा, कारण ते जर नाकारलं नसतं भविष्यात लोक त्या शेव अंतच पाहतात, मधला काळ पाहत नाही. हो, जी 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 निश्चित निश्चित निश्चित. म्हणून यद्यपि सिद्धम लोक विरुद्धम नाचिरणेम नाचिरणेम. मग लोक राहाटी चालवण्याकरता ते प्रभू रामचंद्र गोपालकृष्ण त्यांनी गुरु शरणागती केली. त्यांना ज्ञान नव्हतं, ते ज्ञान आत्मसात करण्याकरता बद्धता घालून मुक्त दशा प्राप्त करण्याकरता ते शरण गेले, असा त्याचा बिलकुल अर्थ नाही. अशा पद्धतीचं शिष्य बोलतो, थोडंसं वेगात वाचतो. शिष्य म्हणतो महाराज, म्हणजे त्या मध्यस्थ्याला बोलतो की आपण म्हणता असे कोणासही वाटणे साहजिक आहे. कसे का आपल्यासारखीच त्यांची शरीरे भूतकार्य दिसतात, पापुण्य आधीन दिसतात, मम अध्यासही दिसतो. गुरु शरणागती त्यांनी केलेली आहे, मग त्याच्यातून जीवामध्ये फरक राहिला तो काय, असं आपल्याला वरवर पाहता वाटतं. आपण म्हणता असे कोणासही वाटणे साहजिक आहे, पण ते खरे नाही. कारण ज्या वेळेला सृष्टीचा आरंभ होतो त्यावेळेला पूर्वसृष्टीतील सर्व जीवांच्या सर्वच असणाऱ्या कर्माचा झोपेप्रमाणे समष्टी अविद्येमध्ये काय होतो, लय झालेला असतो. हे मागे थोडासा विषय लयरूप निवृत्ती आत्यंतिक निवृत्ती तिथे आपल्याला येऊन गेला. समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म भोगून संपल्याच्या नंतर ते जसं मायेत लीन होतं किंवा वेष्टी जीवाचं प्रारब्ध कर्म भोगून संपल्याच्या नंतर ते अविद्येत लीन होतं आणि मग प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख झालं का आपल्याला जागृती येते. तसं प्रारब्ध कर्म भोगाला सन्मुख झालं का ईश्वर या सृष्टीची निर्मिती करतो. आणि मग आपण त्यावेळेला म्हटलं ईश्वर तत्व एकच आहे, पण त्याने रजगुण प्रधान मायाउपदेचा स्वीकार करून समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख झालं का ब्रह्मदेव रूपाने सगळ्या जगाचं तो सर्जन करतो. विष्णू रूपाने समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख आहे, अशा काळात सत्वगुण प्रधान मायाउपदेचा स्वीकार करून विष्णू रूपाने सगळ्याचं पालन करतो. आणि तमगुण प्रधान मायाउपदेचा स्वीकार करून सगळ्या जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला बिनमुख झालं का तो प्रलय करतो. आणि तोच विषय आता थोडक्यात तिथं प्रतिपादन करतात. म्हणतात की बघा, ज्याप्रमाणे म्हणजे सर्व जीवाची सर्व कर्माचा झोपेप्रमाणे समष्टी अविद्येत म्हणजे समष्टी प्रारब्ध कर्म भोगाला विन्मुख झाल्याच्या नंतर लय झालेला असतो. आणि ती जीवाची असणारी समष्टी कर्म आपले फल म्हणजे सुखदुःखाने तर साक्षात्कार भोगा असं सुखदुःख रूपाने फल देण्यास उन्मुख म्हणजे सन्मुख झाले म्हणजे तयार होतात. त्यावेळेला आप्तकाम अवाप्तकाम आप्तकाम त्याला म्हणतात. आप्तकाम असतो का स्पृहा म्हणजे नित्य पूर्ण असणारा. ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णश पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असा अवाप्त काम जो ईश्वर त्यास जीवाच्या कर्माप्रमाणे त्यांना सुखदुःख भोग देण्यास योग्य अशा प्रकारची सृष्टी उत्पन्न करण्याचा संकल्प होऊन तो सृष्टी उत्पन्न करतो. आणि त्यावेळेला त्या ईश्वरास ब्रह्मदेव असे नाव प्राप्त होते. म्हणजे सृष्टी उत्पन्न केल्यावर त्याच ईश्वराला जगत पालन करण्याचा संकल्प उत्पन्न होऊन तो जगताचे पालन करतो. त्यावेळेला त्याला झाले विष्णू नाव प्राप्त होते. आणि सर्व जीवांना आता एखाद म्हण लागला का हो विष्णू जर पालन करतो असा भेदभाव का करतो, म्हणजे काय भेदभाव केला. अहो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे साधना परित्राण आहे दुष्कृता विनाश आहे दैत्याचे कोळे नासी साधूचं मान घेऊसी धर्मासी नीतीशी शेजवरी. तुलसीदासे म्हणतात जब जब होई धर्म की हानी बाळ यासुरा अधिरा अभिमानी तब तप प्रबोधरी विविध शरीरा खारव कृपाने ती सज्जन पेरा. असा भेदभाव परमात्म्याने का करावा म्हणले. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय, अहो म्हणले सगळ्याला सुख द्यावं म्हणले, म्हणजे या सगळ्याला सुख देणं हेच पालन करणं असा शब्दाचा पालन शब्दाचा अर्थ नाही. मग आता एखादा दोन मुलं एका पित्याला आहेत आणि एक व्रत सोडून वागणार आहे म्हणजे वेद अध्ययन वगैरे करणार नाही, तर पिता त्याला दोन शिक्षा देतात, दोन फटके देतात. आणि दुसऱ्या जर व्रताने वागणारा असेल तर त्याला बक्षीस देऊन त्याचं कौतुक करतात. मग पित्यामध्ये हा भेदभाव दिसायला आहे का असायला आहे? दिसायला आहे, असायला नाही. कारण त्याला शिक्षा दिली नाही तर त्याचा वात्तेपणा वाढत जाईल आणि याला जर बक्षीस दिलं तर याचा ते चांगलपणा अजून वाढत जाईल म्हणजे त्याचं उत्थान होईल. मग आपले घुलेबाबांचे शब्द आहे वा त्याच्या तर आपल्यात काही फारसा अंतर नाही. पिंडी ते ब्रह्मांडी पिंड दी असते ती ब्रह्मांडी पसारा हरविण सारा व्यर्थ मग फरक एवढाच आहे. बाबांचे शब्द आहे आपला कुटुंब इथं शब्द वापरला, बाबा त्याला बारदाना शब्द वापरायचे म्हणजे आपला जीवाचा बारदाना जरा छोटा आहे त्याचा बारदाना जरा मोठा आहे एवढाच काय तो फरक आहे. पण व्यवहारात एखादा ग्रस्ती पुरुष सुद्धा दोन मुलाच्या वर्तनानुरूप एकाला शिक्षा आणि एकाला बक्षीस देतो. तसं परमात्मा सुद्धा दैत्य आणि देव किंवा मानव यांच्या वर्तनानुरूप कोणाला शिक्षा आणि कोणाला बक्षीस देऊन त्यांचं पालनच करतो. म्हणून पालन शब्दाचा अर्थ केवळ सुख देणं असा नसून कर्मानुरूप त्याला त्याचं फळ देणं हे खरं पालन शब्दाचा अर्थ आहे. असं बोलताना म्हणतात सर्व जीवांना सुख देऊ नये आपलं दुःख देऊ नये सुखच द्यावे हा पालन शब्दाचा अर्थ नाही. तर ज्याप्रमाणे कुटुंबातील एखादा मुलगा वेदशास्त्र अध्ययन करील तर पिता त्यास हे कौतुक करून त्याला सुख देतो
आणि एखादा मुलगा व्रात्य असेल अर्थात व्रत सोडून वागणारा असेल, वेदाध्ययन करणारा नसेल तर त्या शिक्षा करून पिता त्याला दुःख देतो. आणि मग याप्रमाणे पुत्राच्या कृत्यानुसार म्हणजे जर व्रतस्थ असेल त्याला कौतुक करतो आणि व्रत सोडून वागत व्रात्य असेल तर त्याला शिक्षा करतो. मग त्याच्या कृत्यानुसार पिता त्यांना काय करतो, दोघाला सुख दुःख देणे हे जसे कुटुंब पुरुषाचे काही एक प्रकारचे खरे पालन कर्म आहे. अगदी त्याचप्रमाणे जीवाच्या भूतकर्मानुसार, कारण जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. म्हणजे कर्म सापेक्ष फलदाता हा परमात्मा असल्यामुळे गत कर्मानुसार म्हणजे त्याच्या पुरातन कर्मानुसार त्यांना सुख दुःख भोगाची प्राप्ती परमात्मा करून देतो. म्हणजे भोग्य भोग आणि भोगायतन हे त्रिपुटीची त्यांना प्राप्ती करून देतो. हेच जगाचे पालन आहे. आणि त्या ईश्वराचे कुटुंब म्हणजेच आपल्या बाबाच्या भाषेत बारदाना हा थोडासा मोठा आहे, एवढंच काय तो फरक अधिक आहे. आणि त्याच ईश्वरास जगत संवाराचा संकल्प होतो. तोही कधी समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला बिनमुख झालं का तमगुण प्रधान मायोपद्याचा स्वीकार करून महेश ही संज्ञा धारण करून तो जगाचा प्रलय देखील करतो. म्हणून जगताचा संहार करतो. त्या काळाला त्याला शंकर अर्थात महेश आहे ना असे नाव प्राप्त होते. आता कधी कधी काही मंदबुद्धी असते. अगदी कधी कधी काही लोकांनी, आता आमचे एक मित्र आहे त्यांच्या वडिलांनी माळबिळ काढून टाकली. वास्कर फडाचे निष्ठावंत वारकरी होते, सगळ्या वाऱ्या बेऱ्या सगळं करायचे, पण त्यांनी ते सगळं काढून टाकलं. आता काढून टाकल्याच्या नंतर त्यांना विचारलं का, आणि आता त्यांना ते सांगितलं काही नाही, मी खूप देवावर विश्वास ठेवला, खूप ज्ञानेश्वरी वाचली, खूप वाऱ्या केल्या, पण काही खरं नाही म्हटले. आमच्या भावाने आमची संपत्ती सगळी हडप केली, आमच्या मुलाला काहीच ठेवलं नाही, आणि मग पांडुरंगाला हे कळू नाही का म्हणून. अरे तुला कळू नाही का ते पांडुरंगाने काय सगळं तीच करायचं का? तू तुझा अगोदर सांभाळ ना. तू अगोदर भोळसटपणाने वागला, भावाने चतुराईने तुला सगळं फितवलं, तू सह्या दिल्या आणि मग पांडुरंगावर ढकलायची कितपत उचित आहे? म्हणजे आपलं सावधानतेने आता गाडी परमात्म्याने दिली, ड्रायव्हर पण त्या ड्रायव्हरच्या हातात एक्सलेटर ब्रेक हे दिलेलं आहे ना, मग त्याने ठोकायचे का नीट रस्त्याने चालवायचे त्याने ठरवायचं, आणि ठोकल्यावर म्हणायचं पांडुरंगाने कशी ठोकाय. आता पांडुरंग काय करणार तिथे? तसं काही गोष्टी परमात्म्याने आपल्याला दिलेले, तर आपण आपलं कर्म त्यावेळेला अचूक निर्णय घेतला पाहिजे. आणि मग त्याने ते सगळं सोडून दिलं आणि देवाच्या माथ्यावर मारणार. लोकांना विचारलं असं का, म्हणले ते परमात्म्याने असं केलं. परमात्मा कशाला बसलेला आहे? परमात्मा तुझ्या कर्मानुरूप फल देणार आहे. परमात्मा कोणाचा कोण सुखश दुःखश नकोपी दाता परो दाता तिथे कुबुद्धिरेषा स्वकर्म सूत्रेनं ग्रथित होईल का अहम करो तिथे व्रताभिमाना. पण आजही लोक अशी चांगली लोक सुद्धा देवावर ठपका ठेवायला मोकळे आहेत. ते बघा, ते बुद्धिमांद्यामुळे ते मंदबुद्धी पुरुष म्हणतात, एखाद्या भयंकर दुःखाच्या प्रसंगी ईश्वराच्या घरी न्याय नाही, सगळा अन्याय आहे. ते जनाबाई महाराज सुद्धा म्हणतात, धुंद झाला तुझा दरबार, चोरट्याचा भाऊ मान वाढविला, कीर्तिवंताचा अपमान केला आणि धुंद झाला तुझा दरबार, तुझ्या घरात न्याय राहिला नाही. पण त्या जनाबाईचा तो प्रेम कला आहे, जनाबाईचं जाणून येणं त्या भाषेतलं ते बोलणं आहे. सामान्य जीवाचं तसं बोलणं नसतं. तो मंदबुद्धी पुरुष म्हणतो, मी आज पावे तो कोणाचा घातपात केला नाही, खरं सगळं करून बसलेला असतो. मी कधी खोटा बोललेलं नाही, खोटं बोलल्याशिवाय या महावाक्याशिवाय याची सुरुवातच झालेली नसते. मी कोणाचंही पातक केलं नाही, एकही पाप करल्याचा राहिलेला नसतो. आणि अशा असता ईश्वराने मला या भयंकर दुःखात का लोटावे, याला काय म्हणावे, म्हणजे याला देव म्हणावं की नाही असा हा बोलून जातो असे वाटते. परंतु आपल्याला आणि असं तरी काय वाटतं कधी कधी, हे खरंही काही प्रमाणात का, कारण आपल्याला या जन्माचं द्यात असतं. आणि या जन्मात तर मी एवढं म्हणजे पर किलोची टाळा आमची पावशेरावर आले, एवढं भजन पूजन राम देव आम्ही करतो, तरी आमचं तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही, आणि त्यांनी काहीच गोंधळ घालायचा ठेवला नाही, त्यांचं सगळं काही सुरळीत आहे, असं देवाने काय करावं? अरे त्यांचा बँक बॅलन्स मागचा चांगला आहे, त्याच्यामुळे त्यांचे दिवस आज चांगले, पण पुढे त्यांची कुत्री हाल घालणार नाही. हे तूच त्याचा जगला असला तर साक्षीदार होतील. आणि तुझं आज जरी तू देव करत असला तरी मागचा पुण्याचा बॅलन्स चांगला नाही, मागचा दिवा चांगला नाही, मागचं कर्म चांगलं नाही, त्यामुळे आज दुःख भोगतो. पण आज केलेलं कर्म तुला त्याचं दिव्य फळ पुढे प्राप्त होणार आहे, हा जर विचार केला. म्हणून तर परमात्मा म्हणतात, कर्मणो हि बोद्धव्यम, बोद्धव्यमचे बेकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यम, गहना कर्मणो गती, कर्माची गती गहन आहे. पण आपल्यासारखा सामान्य आक्षेप घेत याच्यात नवल काय? नामदेव महाराजांनी देवाला म्हणावं, तुझं जर मला पद एकदा दे, मग मी सुरळीत घडी बसून दाखवतो. देवाने दिलं, काय करता आलं? काहीच नाही. म्हटले उलटा, देवा तुम्ही जे करता ते बरोबर आहे, खरंच तुझा या घन आहे. किंवा पितामह भीष्म देवाला म्हणतात, देवा म्हटले काय शोभतं का तुम्हाला, कर्माचं फल मग कल्या वाचून का भोगायला आलं? तर देवाने मग ते 7व्या जन्माचं त्यांना दाखवलं चित्रपट सगळा, आणि मग त्यांनी ते मान्य केलं. मग पितामह भीष्म जर बोलत असेल, मांडवी ऋषी सारखे बोलत असेल, तर सामान्य जीव बोलणारच. पण ती आगतिकता, सूक्ष्म विचार केला तर परमात्मा न करता भोगायला कधी देतच नाही.
नाहीतर मग अकृत अभ्यागम आणि कृतप्रणाश नावाचा दोष येईल. म्हणून परमात्मा हा कर्म सापेक्षच फलदाता आहे, त्यामुळे परमात्म्यावर रुसण्याची आवश्यकता नाही. म्हणून तुकोबराने आपल्याला स्पष्ट सांगितलं, अनेकारू सावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. आणि मग त्याचाही संचिताला आनंदाने सामोरं जायचं. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे तेच फळ संचिताचे. मग ते दुःखाचं एक दुःख आलं काय याचं दुःख, जाईल किंवा याचं दुःख, असे 3 दुःख करत बसण्यापेक्षा सरळ म्हणायचं आलेलं आहे नाही ते जाण्याकरताच, आणि गेलेलं आहे प्रारब्ध असेल येण्याकरता. मग आलेलं जाईल तेव्हा जाईलच आहे, त्याचाही खेद करायचा नाही. आणि गेलं म्हणून उतावळ्याला होऊन आनंदित व्हायचं नाही. मग प्राप्त स्थितीमध्ये ईश्वर चिंतनामध्ये आपला काळ घालावा. आणि असा काळ जर गेला तर ते कळणं म्हणजेच याच्यातलं खरं रहस्य कळणं आहे. म्हणून म्हणतात, परंतु जन्मांतरीच्या पातकाचे जरी आपल्यास ज्ञान नसले तरी ईश्वरास असते, कारण आपण अल्पज्ञ आहोत आणि ईश्वर हा सर्वज्ञ आहे, म्हणून त्याला ते ज्ञान असते. आणि तो पुन्हा कसा आहे, पुन्हा सत्य संकल्प आहे, त्याचा संकल्प कधी व्यर्थ जात नाही. म्हणून लहान मुलाने चोरून खाल्ले तर आई काय करते, ज्याप्रमाणे त्या मुलाच्या हाताला डाग देते, आणि खरं दिलाही पाहिजे. त्यावेळेला आई जर सावध नाही झाली, आईने पुत्राचा पक्ष घेतला, तर भविष्यात त्याच्याच जीवनातल्या अंधाराला काळोखाला ती आईच कारण ठरते. आपल्या मारुती बाबांनी एक गोष्ट सांगितली ती या प्रसंगात, की एक खुनकाबादला फाशी, आणि मग मुलाला फासावर जावं लागणार. त्यावेळेला त्याला अंतिम इच्छा विचारतात. त्या बाळाला विचारलं, बाळा तुझी अंतिम इच्छा काय? त्याने सांगितलं, काही नाही, एकदा आईला भेटायचं. मग आईला बोलवण्यात आलं. तो गजाच्या आड आहे. नाही म्हणले, आई जरा जवळ ये, मला तुला काय कानात सांगायचं. तिला वाटलं कुठे गबाळ सांगतो की काय जाता जाता. तिने जवळ कान केला. त्याने कान पाहिला, लगेच तिचा दातात धरला, कानच तोडून काढला. खिंचाळली आई. 4 लोक धावले, त्याला 2 दिलेत. अरे म्हणले, मूर्ख आहेस का काय? अंतिम इच्छा सांगतो ना, आईचा कान तोडतो. तो म्हटला, गजाच्या आड आहे म्हणून कानावर भागले, नाही तर मान तोडली असते. विचारलं का? तो म्हटला, ज्या वेळेला मी शेजारच्याची सुई आणली, नोटबुक आणली, छोटे मोठे वस्तू आणल्यात, त्यावेळी बरं बरं म्हणत राहिली, त्यामुळे माझी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत गेली आणि मी एवढा भयंकर दरोडेखोर बनलो आणि मला आज फासावर जावं लागतं. पण ज्या वेळेला मी शेजारची एक वस्तू आणली आणि ही गोष्ट अयोग्य आहे, वाईट आहे, याचा दुष्परिणाम भयंकर आहे, त्याच वेळेला 3 कानाखाली लावून जर मला सावध केलं असतं, ती चांगलं म्हणत गेली नसते, तर गुन्हेगारी प्रवृत्ती माझी वाढली नसती आणि आज हे दिवस मला पाहायला भेटली नसते. तिने योग्य पालन केलं नाही, त्याचा परिणाम माझ्या जीवनात हा आहे. बरं, त्याचं काय चुकलं याच्यात? आहे की नाही? कारण माझी आई वडिलांनी योग्य त्या वेळेला थोडंसं कठोर झालंच पाहिजे. कठोर होणं हे सुद्धा पालनच करणं आहे. आमची चुलते मी जवळून पाहिलेलं, तर ते आमच्या लेकरा म्हणजे त्यांच्या मुलाचा एकुलता एक मुलगा, मुली ज्याला जास्त, त्यांनी त्याचा खूपच लाड केला. तर बऱ्याच वेळेला शेजारची म्हणायचे, बाळासाहेब असं करू नका, कारण मुलगा जरी असला तरी त्याचा अति लाड कामाचे नाही, अति सर्वत्र वर्जे. पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि मग तो एकरी बोलणं, 4 लोकात बघून त्यांना शिव्या देणं, तरी यांनी हसणं, आणि त्याचा परिणाम असा झाला की आज तो त्यांच्या डोक्यावर करायला सुद्धा मागे पाहत नाही. आता ते रडतात, पण मग त्यावेळेला म्हातारी म्हणायची, आता रडू नको. आता रडून काय उपयोग आहे? ज्या वेळेला तुम्ही सावध झाला त्यावेळेला झाला नाही, आणि आता रडून काय उपयोग आहे? म्हणजे कुठलीही गोष्ट ती योग्य वयात निर्णय घेतला तर त्याची चांगली फळं आपल्याला भेटतात. पण आपण कर्म चुकायचं, पुन्हा म्हणायचं ते का नाही? आपण त्याच्याकडनं अपेक्षा करण्याकरता आपलं कर्तव्य त्यासंबंधी जे होतं ते आपण व्यवस्थित बजावलं का त्याची फल व्यवस्थित भेटणार आहे. आपण जर कर्तव्याला विन्मुख झालो आणि पुन्हा फलाची सन्मुख होणं अपेक्षा करणं हे मात्र चुकीचं आहे. आपण आपली जबाबदारी त्यावेळेला योग्य बजावली पाहिजे. आता संगतीमध्ये मनुष्य वावतो. माझ्या जीवनामध्ये आमची आई, आमच्या एक मित्राची संगती, तो मित्र थोडासा वायात होता. तो त्याच्या आईवडिलाला उलटून बोलायचा, तरी ते आईवडील ऐकून घ्यायचे. मला वाटायचं मग आपलेच का असे? तर मग मी त्याच्यासोबत जाऊन 1-2 वेळेस मी प्रयोग केला, तर आमची आई जरा शांत राहिली, वडील काही बोलले नाही. अरे मला वाटलं जमतं असं. मग आमचा तो प्रयोग 1-2 दिवस पुन्हा वाढल्याच्या नंतर मग आई काही बोलले नाही. म्हटलं मग ते चांगलं चालतं. मग आज ते दृढता झाली ना. आणि मग एक दिवस पुन्हा उलटून बोललो. वडील ते बैलाला गोठा करत होते, ते वाशे बांधत होते. वडील वर आहेत, आई खाली आहेत, आणि आमचे वडील जरा तुकोबरायासारखे शांत आहेत. पण आई म्हणजे ते रागवली तर जमदाग्नीच. मग तिने ते पाहिल्याच्या नंतर आमची बहीण त्यावेळेला नेमकं दिपोळीला घरी आलेली, तर मी काहीतरी उलटून बोललो. तिने सांगितलं त्या हातात काहीतरी असं लाकूड होतं, त्याला खणफूट वगैरे ते सगळी होती. त्यांनी सांगितलं पटकन क्षमा मागायची. मी म्हटलं नाही मागत. म्हणले पटकन मागायची. नाही म्हणताना एका लाकडात खाली केल्याच्या नंतर ते अजूनही माझं हे फुटलेलं आहे सगळं, ते रक्तबंबाळ झालं. मला वाटायचं आता सोडेल मग सोडेल, तर तिने इतका बेदम मारला, अक्षरशः बऱ्याच ठिकाणी ते लाकडं घुसलं अंगात, ते रक्त निघालं. बहीण पाहत होती, तिने सांगितलं तू मध्ये आली तर तुलाही तोच होणार. आणि ती म्हणायची तुला क्षमा मागायला काय झालं? आणि मला वाटायचं आता सोडेल, पण शेवटी ज्यावेळेस मी धाय मोकळून म्हटलं आता मरतो नक्की, तिला क्षमा मागितली. त्यावेळेला तिने क्षमा केली.
आणि मग पुन्हा कवेत घेतलं, तिने रडली, पण ती म्हणली आता जर ही शिक्षा दिली नसती तर तुझं जीवन उद्ध्वस्त झालं असतं, मला हे गरजेचं होतं. आणि त्यावेळेला तिने जर तो कठोर निर्णय घेतला नसता तर आज हे दिवस आपल्या जीवनात नसते. म्हणजे आईवडिलांनी योग्य निर्णय तो त्यावेळेला घेतलाच पाहिजे, कठोर त्यांनी झालंच पाहिजे. त्यावेळेला ते मोहाला ममतेला जर बळी पडले तर मुलाची दिशाभूल होते आणि पुन्हा भयंकर अंधकार त्याच्या जीवनात पुढे भविष्यात होऊ शकतो. पण त्यावेळेला जर त्यांनी कठोर निर्णय घेणं हेच खरं त्याचं पालन करणं आहे. तसं परमात्मा सुद्धा काय करतो, ज्या वेळेला एखाद्याला कुकर्माची शिक्षा दीक्षा देत असेल तर त्याचं ते पालनच करणं आहे. कारण त्याचं नाही केलं तर तो अजूक रवरव कुंभपा कधी कुठल्या नरकात जाईल याची काही शाश्वती नाही. म्हणून पालन करणे परमात्म्याचं कर्तव्यच आहे. म्हणून परमात्मा हा अकृत अभ्यागम आणि कृतप्रणाश नावाचा दोष कधी परमात्म्यावर द्यायचा नाही. जो करतो तो योग्यच करतो. उलट आपल्याला मागचं कर्म ज्ञात नसल्यामुळे परमात्म्यावर आपण अज्ञानाने आक्षेप घेतो, पण तो आक्षेप घेणं देखील चुकीचंच आहे. अशा पद्धतीने बोलताना ह्या शेवटच्या 2 पंक्तीमध्ये बोलतात, लहान मुलांनी चोरून खाल्ले असता आई ज्याप्रमाणे त्या मुलाच्या हातास डाग देऊन म्हणजे त्यास दुःख देऊन त्याचे पालन करते, त्याप्रमाणे पूर्वकर्माप्रमाणे जीवास सुख दुःख देण्याची व्यवस्था करून ईश्वर जीवाचे पालन करतो. त्यात उपासकाच्या उपासना बलाने काय ते होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा पत्रम पुष्पम फलोम तोयम योमे भक्त्या प्रयच्छिती तदहं भक्तु परुत आशनामी प्रयतात मनहा. म्हणून उपासकाच्या उपासना बलाने ईश्वरास असा संकल्प उत्पन्न होतो की रामकृष्णादी नावाची श्याम सुंदर मूर्ती सर्वांस प्रतीत व्हावी. आणि अशा संकल्पाने विशेष नामरूपरहित ईश्वराचे ठिकाणी रामकृष्णादी नावाची पितांबरधारी श्याम सुंदर अशा आकाराची मूर्ती केवळ संस्काराने उत्पन्न होते. आणि म्हणून ती शरीरे पूर्वकर्माधीन नाहीत असंच म्हटलं पाहिजे. आता यावर पुन्हा मध्यस्थी शंका घेतो, श्री गुरु त्याचं उत्तर देतात. तो विषय आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.